तर इस घटना के 1 महीना पहले त्या टायटॅनिकची पहिली सफर होणार होती पॅसिफिक महासागरात, लंडन टू न्यूयॉर्क. आणि बऱ्याच लोकांनी बुकिंग चालू केलं डिलक्समध्ये, वेगवेगळ्या कोट्यामध्ये, याच्यात त्या प्रकारच्या श्रेणीमध्ये, तिकडं असं चालू होतं. खूप गर्दी, रांगा लागल्या त्या मॅनेजर समोर. टायटॅनिक जहाजाचा मॅनेजर होता बुकिंगचा. पण त्या सगळ्या गर्दीतनं रांगातनं वाट काढत एक लाईफ बोट म्हणजे जहाजाला अपघात झाला ना तर त्याच्यातून पटकन उतरता यावं, प्रवास करता यावं यासाठी नाही का बाजूला काही बोट असतं, त्याला म्हणतात लाईफ बोट्स. लोकांना वेळेवर वाचता यावं. त्या लाईफ बोट विकणाऱ्या कंपनीचा एजंटमध्ये घुसला आणि त्याचा कसा नंबर लागला. मग तो म्हणला साहेबांना, मॅनेजर साहेब काय करा, तुम्ही आमचा लाईफ बोट घ्या. कशा करा, जहाजाला काही झालं एकदम अगदीच मध्यामध्ये समुद्राचं काय करणार. आमच्या जहाज इतकं मोठं नाव झालंय, जगातले सगळ्यात मोठं जहाज आजपर्यंतचं, इतकं इतिहासाचं जहाज नव्हतं कधीच. आणि लाईफ बोट यासाठी घ्यायचे का जहाज बुडणार, त्या वेळा का तुझं बुकिंग चालू, लोकांचं काय, तुझं काय चाललं. मग त्यांनी खूप प्रयत्न केला समजावण्याचा, पण काय त्या मॅनेजरला समजलं नाही. आणि म्हणून शासनाचा नियम होता ब्रिटिश गव्हर्नमेंटचा, म्हणून कमीत कमी एका जहाजावर 20 लाईफ बोट पाहिजे, म्हणून 20 लाईफ बोट घेऊन गेले. आणि आम्हाला कमीत कमी खूप आवडतं, कमीत कमी 35% असं. तर तसं कमीत कमी त्यालाही बरं वाटलं, तो नियम आहे ना शासनाचा, तो 20 त्याने ठेवून घेतला. आणि ह्याच 20 लाईफ बोटवर 700 लोक वाचू शकले, 1500 लोक गेले. हा सगळा किस्सा तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा मी एखाद्या लोकांसमोर, एखाद्या मॉब समोर, समुदायासमोर बोलत असतो तर मला असं वाटतं तर मी त्या लाईफ बोट विकणाऱ्या कंपनीचा एजंट आहे आणि माझ्यासमोर बसलेले सगळे टायटॅनिक जहाजाचे मॅनेजरसाठी माझी पोटतिडी, माझी कळवळ, माझी तळमळ कसुभरही कमी पडली त्या सगळ्यांच्या आयुष्याचं टायटॅनिक व्हायला. मला असं वाटतं की जहाजाच्या 1500 लोक जर गेले असतील ना तर त्या लाईफ बोट विकणाऱ्या कंपनीच्या एजंटची जी तळमळ आहे, जे पटवणं, जे समजावून सांगणे, ते जर कमी पडलं नसतं ते सगळे लोक वाचले. मी मॅनेजरला काही म्हणणार नाही, कोणालाच काय म्हणणार. उद्योजकीय कौशल्य, उद्योजकीय नेतृत्व याबद्दल बोलत असताना आपण इथून सुरुवात करूया. जबाबदारी, समजते ना, ही जबाबदारी माझी आहे हे समजल्यानंतर उद्योजकता समजते. बाय द वे, जगामध्ये 3 प्रकारची माणसं असतात असं मला बघायला मिळालं. एक असतात की त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या कुठल्या गोष्टी घडतात त्याला नशीब जबाबदार आहे. नशिबानं घडतात, चांगल्या वाईट काही पण, चांगल्या पण गोष्टी. त्यांच्या शेतातनं समृद्धी गेला, माझ्या शेतातनं गेला नाही. लोकांना असं वाटतं की ह्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ज्या काय आहेत ना त्याला नशीब जबाबदार असतं अशी समजणारी काही माणसं असतात. पहिला गट. दुसरा गट असा असतो की माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याला दुसरी माणसं मी सोडून जबाबदार असतात. पहिला प्रकार कुठला म्हणलो मी की नशीब, जे नशिबाला जबाबदार समजतात. दुसरी माणसं अशी असतात की ती दुसऱ्यांना जबाबदार समजतात. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं ती असतात जी आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार समजतात. इथून पुढचं संभाषण मी तिसऱ्या प्रकारच्या लोकांसोबत करतोय असं मी समजतो. इथं बसलेला प्रत्येक माणूस आयुष्यात घडणाऱ्या स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार होतोय. त्याच लोकांशी माझ्या बोलण्याचा कनेक्ट तयार होईल, संपर्क तयार होईल. समजतं मला? तो पहिल्यांदा त्या मानसिकतेमध्ये येऊन जा, मला जे जे काय बोलायचं. आणि आपण सगळे सुज्ञ लोक आहोत, त्यामुळे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला एक बरं वाटतं. आपण चित्र बघतो ना, चित्रपट, सिनेमा, तसं मला एक सूचना करायची कि इसके बाद जो व्याख्यान कहानी होने वाली है इसकी सभी घटनाएं, पात्र, संदर्भ सब वास्तविक है, कुछ भी काल्पनिक नहीं है. आप में से किसी के भी व्यक्तिगत जीवन से इसका संबंध आता है तो उसको योगायोग नहीं समझने का है, किंबहुना त्याचा हेतूच तो आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संबंध लागला पाहिजे. समजतं?
तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याशी याचा संबंध लागावा म्हणूनच असा खटाटोप आहे. हा जो आम्ही खटाटोप करतोय तो त्यासाठीच आहे हे लक्षात घ्या. कारण आपण तिसऱ्या प्रकारची माणसं की जे आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी, चांगल्या वाईट कुठल्याही गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार समजतात. तर या कथेला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हा सगळ्यांनी सांगायचं वाटतं की मी काही पण सांगणार असेल तरी सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येक जण एक स्वतः एक गोष्ट असते, एक कहाणी असते, कथा असते. आपण जन्म घेतला ना त्याच वेळेस ही गोष्ट चालू झालेली आहे. आपल्या हातात काहीच नाही, एकच गोष्ट. ही कथा सुरू झालेली आहे तुमच्या आयुष्यातली. त्याला पात्र आहे, त्याला घटना आहे, त्याला प्रसंग आहे, त्याला इतिहास आहे, त्याला भविष्य आहे, त्यात संवाद आहे, त्यात ट्विस्ट आहे, त्यात वळण आहे. ही प्रत्येकाची आपली आपली एक कहाणी, एक कथा बनलेली आहेच. आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. ही कथा लोकांच्यासाठी प्रेरणादायी बनवली. दॅट्स इट. आता फक्त आपण एवढं करू शकतो, ही कथा तशी पण झालेलीच आहे. जन्म घेतला, आयुष्यात त्या इव्हेंट्स घडले, घटना झाल्या, आता ही कथा बनून गेली. आपल्या हातात एकच गोष्ट राहिलेली आहे की आपली ही कथा लोकांच्यासाठी प्रेरणादायी बनवायची. तर आणि बऱ्याचदा आपण बघतो चित्रपट ना की एक त्याला चष्मे लावतो बघा, लहान मुलांचे पिक्चर असतात 3D आहे का नाही. 3D म्हणजे असं वाटतं की जणू काही त्या पडद्यावरच्या घटना आपल्या आयुष्यात घडत आहेत. ते पात्र, त्यातला बाण, त्यातला भाला, त्यातली गोळी जणू काही आपल्याला लागते का. तुम्ही बघितलं असेल ना पिक्चर असेल ते चष्मा लावून, असं वाटतं की नाही. हां, तर ह्या पण कथेमध्ये, या पण डिस्कशनमध्ये, या पण चर्चेमध्ये तुम्ही तशा प्रकारचा चष्मा लावून टाका, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अटॅक्स होणार. यातला बराचसा भाग असा आहे की तुम्हाला नाही आवडणार, लोकांना नाही आवडत खरं बोललेलं, कॉलर पकडलेली की तुम्ही असं का करता, तसं का करता. हे थोडं इंटरॅक्टिव्ह पण आहे, तुम्हाला प्रश्न विचारलं आणि कुठली तरी वेगळी, कुठली तरी खोटी, कुठली तरी नकली, स्वतःबद्दलची कुठली कहाणी सांगू नका. एकदम खरी सांगा जी आहे. नागराज मंजुळे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक कहाणी नागराज मंजुळेसारखी असते, जी एकदम मिसाल खरी जी असते ती असते. तिला जो माणूस प्रामाणिक आहे त्या माणसाला आपली ध्येय गाठत आहे. आणि त्यामुळे एक आहे की जेव्हा मी या गोष्टीबद्दल बोलणार आहे त्याला 4 कॉलम आहे. आता वेळ कमी मिळाला मला बऱ्यापैकी, म्हणजे आपलं ठरलं होतं की एक फुल डे सेशन आपण कमी केलं, पण अजून कमी केलं. आपण त्याला थोडं हे करतोय, पण मी त्याच्या पण 4 गोष्टी सांगतो की आयुष्य जगत असताना चांगल्या दर्जाचं आयुष्य कशाला म्हणायचं, बरोबर आहे. तर एक पहिली गोष्ट आहे की चांगलं आरोग्य. दुसरी गोष्ट आहे चांगले नातेसंबंध, रिलेशनशिप. तिसरी गोष्ट आहे पैसा आहे बरं का. चौथी गोष्ट आहे या तिघांचं टाइम मॅनेजमेंट, वेळ. या 4 पिलर्सवर, या 4 स्तंभावर आयुष्याची आपली क्वालिटी अवलंबून आहे. आजच्या वेळेचा भाग लक्षात घेता आपण तिसऱ्या म्हणजे पैसा आणि अर्थकारण या विषयावर जास्त फोकस करणार आहोत. बाकी मुद्द्यावर जास्त बोलता येणार नाही, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. तर आपण मध्ये मध्ये बोलू असतो. आणि तुम्हाला आवडू नाही आवडू मधल्या या डिस्कशनमध्ये आपली चर्चा होणार आहे पैशाबद्दल. बोलण्यात सुद्धा पैसा, प्लॅनिंग, आकडे असं येईल. त्याची कोणाला ॲलर्जी नाही ना. आणि बऱ्याचदा काय होतं की आम्ही सगळी लोक जी आहेत अशी अपेक्षा करून येतो अशा कार्यक्रमामध्ये की चला काहीतरी मजा येईल, काहीतरी भोंग्याबद्दल बोलल्या जाईल, काहीतरी हनुमान चालिसाबद्दल बोलल्या जाईल, आहे की नाही. मी त्याबद्दल एवढंच बोलतो की मी मोठ्यापणाबद्दल बोलणार नाही, त्यामुळे आपली वाट मोकळी झाली, आपण आपापलं बोलतो.
हे प्रत्येकाला माझं आयुष्य आहे अशा पद्धतीने जगता यायला पाहिजे, त्याला स्वतःच्या आयुष्याचा प्लॅन नियोजन करता यायला पाहिजे, त्यासाठीची चर्चा. बरोबर आहे. याच्यामध्ये कंप्लेंट्सला वाव नाही, दुसऱ्यावर दोषारोपण करायला वाव नाही. त्यामुळं हे एकदा पहिल्यांदा समजून घेणं सगळ्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. तर पैसा, मला एक प्रश्न असा आहे, प्रत्येकापर्यंत कागद पेन पोहोचला असेल तर त्यावर ह्या गोष्टी लिहा की तुम्हाला आयुष्यात असं काय वाटतं की असं असं घडलं पाहिजे. प्रामाणिकपणे माझ्या आयुष्यामध्ये ह्या ह्या गोष्टी घडल्या पाहिजे तुम्हाला वाटतं ना. लिहा. 2 मिनिटासाठी असं समजा की समोर नाही का तो अलादीनचा चिराग मधला जिनी आलेला आहे, तुमच्याकडं जो हुकूम मेरे आला असं म्हणल्यावर तरी आपण सांगता आलं पाहिजे कधी. मला असं वाटतं की आपल्या लोकांना ही अडचण आहे की पटकन असं विचारलं की तुला काय वाटतं आयुष्यात काय मिळावं, काय भेटलं पाहिजे, तर त्याच्याकडे यादी तयार नाही आहे. त्याला वेळ आठवावं लागतं मला काय पाहिजे. सातत्याने, बरोबर, सातत्याने काहीतरी पाहिजे, काहीतरी काहीतरी काहीतरी, नॉट फिक्स, ठरलेलं काहीच नाही. या चक्करमध्ये असणारा आपला माणूस त्याला वेळ विचारला ना की बाबा तुला काय पाहिजे, पटकन मारा 2 मिनिटात देव ब्रह्मदेव देतील काय असेल ते आणि तुला पटकन देऊन टाकतील. तर त्याच्याकडे यादी तयार नाही. आता सांगा, लिहा वाटतं तरी. वाटतं ना सर, कोणाची काही इच्छा असते ना आयुष्यामध्ये माझ्या ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत पुढच्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात, पुढच्या काही महिन्यात, आठवड्यात. यासाठीचं तुमच्याकडे नियोजन पण तुमच्याकडे असणारी स्वप्न करा. म्हणजे मला हे असं वाटतं, असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. लिहिल्या त्या 2, 4, 5 लिहिल्या. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. म्हणजे पुढच्या 1 वर्षामध्ये 1 कोटी रुपये कमवणे. बरोबर. अजून व्यवसाय आहे समजा एखादा आपला, तो व्यवसाय आपल्याला 3 पट करणे, 3 ठिकाणी शाखा उघडणे, 4 ठिकाणी उघडणे, सध्या 1 असेल तर. कुटुंबाला घेऊन कुठंतरी फिरायला जाणे, महाबळेश्वर, गणपतीपुळे, कुलू मनाली, सिमला, अलिबाग, काहीतरी इच्छा आहे ना. स्वतःचं आता सरांनी पुस्तक लिहिलं, एक पुस्तक प्रकाशित करणे. इच्छा ह्या जनरली 4 प्रकारच्या असतात. मला सांगा, पर्सनल, व्हेरी पर्सनल, खूप व्यक्तिगत स्वतःच्या. दुसऱ्या असतात कौटुंबिक, त्यांच्याकरता पाहिजे. तिसऱ्या असतात व्यवसायाच्या, व्यवसाय वाढीबद्दल, पैशाबद्दल, टर्नओव्हरवाढीबद्दल, कशाबद्दल. चौथी असते सोशियल, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. इच्छा आहे ना दिसून. या 4 प्रकारच्या इच्छा असतात प्रत्येकाला. किती मोठा राजकारणी, उद्योगपती, किती मोठा माणूस असला आणि किती लहान असला तर त्याला ह्या जवळपास याच 4 प्रकारच्या इच्छा असतात. बरोबर. या 4ही कॉलममध्ये तुम्हाला काय काय वाटतं लिहावं असं ते बघा. आणि बाय द वे आजच्या सेशनमध्ये संपणार नाही, तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात. राजू भाऊ किंवा इथले जे कोण असते संयोजक ना, तुमचे नंबर देणार आहेत. एक व्हॉट्सअप ग्रुपवर आपण काय करतोय काय नाही आपला फॉलो पण करणार आहे. कारण हा प्रोग्राम असा फक्त भारी भारी इम्प्रेशनचा नाही आहे की बरं वाटतं. बरं वाटण्याचे प्रोग्राम खूप असतात. आम्ही एखादं प्रवचन ऐकतो ना, तर बाबाजी काय म्हणतात माहिती का प्रवचनामध्ये, जीवन मिथ्या आहे, कुछ भी नाही आहे. बरोबर आहे. हे सगळं संपणार आहे, आपल्या आयुष्यात काही नाही, आपण कशाचा मोह करतो वगैरे वगैरे, आपलं सगळ्यांना आवडायला लागतं. जसंही प्रवचन सुटतं आम्ही बाहेर पडतो, आमचं मेरा जुता का माझी चप्पल कुठे, तर टिकत नाही. तर ह्या अपेक्षा आल्या असताना मागच्या तरुण मुली किंवा मुलीकडे आहेत असलेले किंवा मोटिवेशन मिळणार आहे. आणि मोटिवेशन वगैरे काय, हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम, हा रियालिटी बेस्ड कार्यक्रम. म्हणजे असं खूप चांगली प्रेरणा, इन्स्पिरेशन, मोटिवेशन असं काही व्यक्ती खूप आहेत. ते मोटिवेशन पूर्ण मिळतं. व्हॉट्सअप उघडा तुम्ही, एखादा ग्रुप उघडा, कितीतरी मोटिवेशन आहे.
आहे का नाही? आयुष्य म्हणजे असं पाण्यासारखं असतं, असं केलं म्हणजे बुडबुडा काय वाटेल ते तितकेच. मोटिवेशन ना पूर्ण जग आपल्याला, आपलं आयुष्य आपल्याला पूर्ण मोटिवेशन. युट्यूबची कुठली लिंक ओपन करा, भारी भारी मोठं होतं. मला काय कळालं, माझ्याशी काय संबंधित आहे तो प्रश्न अजून अनुत्तरित आहे. त्यामुळं मोटिवेशन इन्स्पायरेशन तुम्हाला मिळालं चांगली गोष्ट, पण तो आपला उद्देश तसा पाहता नाही आहे. आपल्याला या गोष्टी करून घ्यायच्या. या 4 प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या इच्छा वाटतात त्या तुम्ही लिहिलेल्या असतील, मला पुढे बोलता येईल. कोणी एखादं शेअर करा, एखाद 2 तरी काय वाटतं. आपलाच वर्ग आहे, आपलाच कुटुंब आहे, एखादी इच्छा शेअर केल्याने काही फरक पडत नाही. वाटलंच त्यातली सांगण्यासारखी आहे तीच सांगा. इच्छा कोणाच्या काय शकतात ना, ऐक ना. हा, संपत्ती किती काय, आपण पुढे विचार बोलणार नेमकं सांगा. हा, पैसा पाहिजे प्रत्येकाला पाहिजे बघा. म्हणजे 4-5 दिवाळ्यांना जर बहीण आली आपल्या घरी ना, बहीण सुद्धा सख्खी बहीण, आणि आपण तिला काहीच नाही घ्यायचं बघा, ती पण 5 वेळेस येत नाही करायचं. मला असं नाही म्हणायचं का ते नातं पैशावर अवलंबून आहे, पण तिथं सुद्धा इथं का नाही महत्व पैशाला. नवरा बायकोमध्ये पैशाला महत्व येतं, भावाभावामध्ये पैशाला महत्व येतं, रक्ताच्या नात्यामध्ये महत्व येतं. सगळे उठल्यापासून तेच कमवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यालाच वाईट म्हणतात. ही सायकोलॉजी आली कुठून मला कळत नाही. जुन्या चित्रपटामध्ये काय व्हायचं माहिती काय, एखादा श्रीमंत हिरोईन एखादी आणि गरीब हिरो असायचा, आणि श्रीमंत हिरोईन आणि गरीब हिरो यांचा प्रेमविवाहाचा विषय यायचा. मला आठवतं की प्यार झुकता नावाचं पिक्चर, प्यार झुकता नाही. मिथुन चक्रवर्ती, पद्मिनी कोल्हापूर. मिथुन चक्रवर्ती शक्यतो कुठल्या पिक्चरमध्ये गरीब असतो, दाढी खाली प्युअर ॲक्शन कार्ड शक्यतो कुठल्या पिक्चरमध्ये. आणि त्याने आमच्याकडे संस्कार केलेत ना की गरीब असणं म्हणजे काय वाईट नसतं. गरीबी में क्या हुआ, हम दिल से आमिर है, भानगडी त्याने खूप केलं नसतं. आणि आम्हाला सांग वाटायला लागलं की तसं काही नसतं. मग डॅनी नावाचा, डॅनी आहे तुझ्या, तो त्या हिरोईनचा बाप आहे, हिरोईनचा. ती म्हणते मैं उसके साथ झोपड़ में रह लूंगी, गरीबी में जी लूंगी, मुझे उससे शादी करनी. पप्पा म्हणते बेटा जब गरीबी दरवाजे पे दस्तक देगी ना तो ये गरीबी और ये मोहब्बत खिड़की के रास्ते से भाग जाएगी. जब गरीबी दरवाजे पे दस्तक देगी तो मोहब्बत खिड़की के रास्ते से भाग जाएगी, असं गाणी त्यावेळेस म्हणलं होतं. आम्हाला राग आला होता गाणीचं त्यावेळेस. तर तुम्हाला आता सांगतो की त्या काळामध्ये खलनायकांनी बोललेले डायलॉग्स आजचे सुविचार झाले आहेत. हे सुविचार आहे सर. हो सर, आम्हाला कोणी शिकवली ही गोष्ट मला अजून कळत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गोष्टीचा हिशोब असायचा. नांदेडा गावच्या एका गावची त्यांनी पाटी विकली, त्याला म्हणजे मगदुमी, म्हणजे मोकादमी असतं ना, पाटलीला मगदुमी नाव. तर त्यांनी ती घेतली 80 होणामध्ये, विकली 120 होणाला. असं व्यवहार करायचे. लांजाच्या त्या बनाची गुजर नावाच्या त्या लांजाच्या पाटलाचे हातपाय तोडल्यानंतर त्याला एका ठिकाणी नेऊन टाकलं. तर त्याचा भाऊ पण होतो, त्याच्या दारात त्याला नेऊन टाकलं. तो म्हणे आम्हाला सांभाळा, त्याला तो मेला नव्हता ना, त्याच्या हातपाय तोडला, म्हणजे पूर्ण करावा जागेवर. म्हणे मला काहीतरी याची पाटील कमीत कमी मला देऊन टाका. तर त्याच्याकडनं पण त्या दुसऱ्या माणसाकडनं भिकाजी गुजर याच्याकडनं त्यांनी पुन्हा 300 होऊन स्वराज्य जमा करून घेतलं. आपण कुठल्या तरी काल्पनिक महापुरुषांना मला वाटतं आदर्श मानत आहोत, आपलं माहितच नाही अजून काय. प्रत्येकाने प्रॉब्लेम ऑफ रुपीज, भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर की नाही, हे पुस्तक आहे त्यांचं. इकॉनॉमिक्सवर खूप चांगलं काम आहे. या सगळ्या सराउंडिंगमध्ये जगत असताना आम्हाला पैशाबद्दल असा तिरस्कार कुठून मला कळत नाही. तर त्याबद्दल बोलायला आपल्याला लाज का वाटतं, त्याबद्दल बोलत असताना आम्हाला कमीपणा का वाटतं की आम्ही भलते सामाजिक आहोत, आम्ही फार आध्यात्मिक आहोत, आम्ही फार धार्मिक आहोत, असे वेगवेगळे अवसान आपल्याला आहेत चिकटलेली. आणि तसं आपल्या एखादं अवसान विटाळून जातं काय माहिती, विटाळून जातं काय, गळून पडतो काय पैशाबद्दल बोलल्यानंतर. तुम्ही एखाद्या बुक स्टॉलला गेलं ना, त्यामध्ये पुस्तकं असतात बघा, अर्थक्रांती, आर्थिक साक्षरता, अमीर कैसे हो, हाउ टू गेट रिच, सायन्स ऑफ गेटिंग रिच, सायन्स ऑफ बीइंग वेल, सायन्स ऑफ बीइंग ग्रेट.
रिच डॅड पुअर डॅड, कॅश फ्लो क्वाड्रंट, अशा पुस्तकांची नावं आपल्याला बघायला मिळतं. आम्हाला वाटतं का हे आपल्या कामाचं नाही आहे. बरोबर. आमच्या बोलण्यामध्ये एक विचारलं अंडरलाईन, आमच्या बोलण्यामध्ये आमच्या लँग्वेजने जोपर्यंत पैसा आणि त्याच्या अर्थकारणाबद्दल काही येणार नाही तोपर्यंत आमच्या जगण्यात, आमच्या असण्यात, आमच्या बीमध्ये येण्याची कुठलीही शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही. हे प्रत्येकाला स्पष्टपणे कळालं. यासाठी तुमच्याकडे जर तुम्ही यादी केलेली आहेत ना, तुम्ही मला वाटतं सांगू नका, त्या यादीमध्ये 2च अडचणी येतील त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. त्यातली पहिली अडचण आहे, त्यातली पहिली अडचण आहे ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला लागेल पैसा. बरोबर ना? ती स्वप्न तुमचं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागेल पैसा किंवा लागेल वेळ किंवा तुम्ही. दुसरी कुठलीच अडचण नसते. जनरली मला मुलगा म्हणला, पप्पा आपण असं करून आपण जो फिरायला सिमला वगैरे. तो म्हणे किती दिवस? तो म्हणे बा 15 दिवस. इतका वेळ? माझ्याकडे इतका वेळ नाही. आपण ठीक आहे, पण 2 दिवस जाऊ. आपण तो अमेरिकेमध्ये. आता काय अडचण? आता पैसा. कुठलीही गोष्ट करत असताना या 2 अडचणीवर आपण जगत असतो. आम्हाला आमच्या चॉईसचं, आमच्या आसपासच्या लोकांच्या चॉईसचं आयुष्य जगता येत नाही. आम्ही त्यांचं आयुष्य कदरू करून टाकलेलं आहे आणि मुलांना समजावतो आहोत. या ॲडजस्टमेंटमध्ये जगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी बऱ्याच ठिकाणी मध्यमवर्गीय माता पित्यांना बघतो की त्या लहान मुलांनी म्हणायच्या अगोदर त्याला म्हणतात, हां बाबा तुला काय आवडतं? तुला गोळा आवडतो ना 10 रुपयाचा? आईस्क्रीम नको ना तुला? तेच म्हणतात. ही संस्कृती आहे. आम्ही त्या 10, 20, 40 रुपयावर का खेळत आहोत? बरोबर आहे. बसणार नाही आपण काय होतं, आपण सगळे काम करणे माणसं बसलेलं. ज्यावेळेस असं बोलल्यात ना त्यांना वाटतं की आपण कुठल्यातरी खरेदी सत्या करतो. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, जसं निरोगी असणं नैसर्गिक आहे, आजारी असणं बरोबर की ही गोष्ट अनैसर्गिक आहे. तुम्हाला मान्य गोष्ट? मुळात तुम्ही काय म्हणाले मला निरोगी असेल, हेल्दी असेल, तुम्ही आजारी पडतात म्हणजे काहीतरी अनैसर्गिक घडलेलं आहे. अगदी तसंच श्रीमंत असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे. गरिबी त्या आजारपणासारखी गोष्ट आहे. त्याचं भूषण निघून चालू करू नका. गरीब तो क्या हुआ, दिल से आमिर है, हम खुददार है, भानगडी आहे, असं काहीच नाही. हे एकदा कळालं तर आपल्याला ही चर्चा करायला मजा येईल. आम्ही लोक असतात ना की मी पैशाला फार महत्व दिलं नाही बाबा, त्याचं काय एवढं पैशाचं तरी होत राहतं. मी माणसांना महत्व दिलं, मी माणसं गमवली. आपण असं म्हणत असताना पैसे ज्याच्याकडे आहेत ना त्याला म्हणणं शोभतं. ते एखादी BMW, एखादी चांगली गाडी कुठली का असेल फॉर्च्युनर, त्यात करत असताना काच खाली करायची आणि 4-5 माणसं जमा होतात काचीजवळ, त्यांना असं म्हणायचं की मी पैशाला फारसं महत्व देत नाही, तर त्याचं ते म्हणणं पडतं. आपल्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलेलं आहे, आपल्याला ढकलतोय, 4 माणसं भेटल्या, मी पैशाला महत्व दिलं असं सांगतो काय? ते एक आपला काळीकुडी माणूस आहे, खूपच आहे, त्याचं वजन 35 किलो आहे आणि तो जर म्हणला मी फारसे भांडणं करत नाही, मला आवडत नाही, मी अहिंसावादी आहे, चालतं का तसं? ताकद पाहिजे, त्याचं शोधत नाही. रतन टाटा सुद्धा खूप साधं जेवण करतात, पण तो त्यांचा चॉईस आहे, त्यांची निवड आहे. आम्ही आपलं तू गोळाच आहे बेटा, ते खराब असताना तुला माहिती आहे ना, असं पण समजून सांगणं हे चॉईस असतं का? बरोबर आहे. तर पहिलेला प्रेझेंट हे जग ज्या ज्या कुठल्या महापुरुषांचा तुम्ही अभ्यास करता, त्याला प्रेरणादायी मांडतात, आदर्श मांडतात, त्या सगळ्या महापुरुषांच्या पण जीवनीमधनं, चरित्रामधून मला कळून येईल या बाबतीमध्ये ते लोक खूप प्रॅक्टिकल होते. महात्मा फुलेंचा कॉन्ट्रॅक्टरशिपचा व्यवसाय होता. अशा प्रत्येक महापुरुषांच्या जर तुम्ही आयुष्यामध्ये डोकावून बघितलं तर कळेल का त्यांच्या आयुष्यामध्ये या बाबतीमध्ये ते प्रॅक्टिकलच होते. तेव्हा
पैसा नसणाऱ्या माणसांनी मी पैशाला नोट देत नाही, मला त्याचं काही फारसं वाटत नाही, हे सांगण्यात मला वाटतं की फारसा पॉईंट नाही. तेव्हा तुम्ही जिथं कुठं आहात ते पहिल्यांदा मान्य करा. आपकी जो कुछ भी कहाणी आहे, म्हणजे पहिलेच तुम्हाला बोलतो की प्रत्येकाची कहाणी आहे, तुमची पण आहे, तुम्ही ती पहिल्यांदा मान्य करून टाका की असं आहे, इतका इन्कम आहे, इतका एक्सपेन्स आहे, एवढंच होतं, एवढं जमत नाही, एवढा खर्च होतो, भविष्यातले काही दिवस मला जगता येईल का नाही, पुढच्या प्लॅनिंग माहीत नाही. वेल्थ, संपत्ती, मला बदल राजू बोल, मला संपत्ती पाहिजे. संपत्ती मोजण्याचं परिमाण पैशात नाही, रुपीज डॉलर नाही आहे. संपत्ती मोजल्या जाते पैशामध्ये, सॉरी वेळेमध्ये. संपत्ती मोजल्या जाते वेळेमध्ये. पहिल्यांदा समजावून घ्या की सगळी मोठमोठी व्यावसायिक घराणी, उद्योजकीय घराणी हेच करतात. म्हणजे कसं, आज आत्ता या वेळेस मी काम करणं बंद केलं, गरड साहेब, आत्ता या मिनिटाला मी काम करणं बंद केलं, तर माझ्याकडे असलेले पैसे मला किती दिवस जिवंत ठेवू शकतात, मला, माझ्या कुटुंबाला, याला म्हणायची संपत्ती. तो जो काय वेळ आहे 2 महिने, तर माझ्या संपत्तीचं काय मापन आहे 2 महिने, कोणाचं 1 वर्ष, कोणा 2 वर्ष. संपत्ती अशी मोजल्या जाते. इतके रुपये, इतके डॉलर्स नसतं, त्याला म्हणणं संपत्ती. इथंच त्याच मिनिटाला काम करणं, झोपणं चालू केलं, काम करणं बंद करून टाकलं, झोपून राहायचं, टी व्ही बघायचं, तर आहे ती जी गोष्ट आहे की मला किती दिवस जिवंत ठेवेल माझ्या गरजा पूर्ण करून, म्हणजे माझ्या कुटुंबाची, तर त्याला आपण संपत्ती म्हणायचं. ते जर वांदे असतील ते सुधारणार नाही असं काहीच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जिथं कुठं आहोत ते पहिले मान्य करा. आमच्याकडे व्यवसाय करण्याची पद्धत एवढी घाणेरडी आहे, फक्त हात वर करा, वेळ चालला म्हणून म्हणतो की कोण व्यवसाय करतो. एक माणूस व्यवसाय करायचा, उदाहरण आहे, 10 रुपये तो रोज सकाळी व्यवसायात गुंतवायचा, संध्याकाळी चहा वगैरे बनवून त्यातले 20 करायचा, 10 कमवले करायचे. हे 10 रुपये तो बायकोकडे देऊन टाकायचा, कारण पूर्ण खर्च बायकोच करायचे. कमवले 10 द्यायचा, बायकोकडे देऊन टाकायचा. बायकोकडे दिल्यानंतर राहिलेले 10 परत उद्या सकाळी धंद्यात लावायचा, परत 20, परत 10 बायकोकडे, परत दुसऱ्या दिवशी 10 लावायचा, कळतंय ना, परत 20, 10 बायकोला द्यावेच लागतात, असं चालू होतं. एकदा काय झालं, कहाणी में ट्विस्ट. पोरगा म्हणला, पप्पा पप्पा मला बलून घ्यायचा, फुगा घ्यायचा, फुगा 1 रुपयाचा. पप्पाने 1 रुपयाचा फुगा घेऊन टाकला. पप्पाकडे होते 10 रुपये, कारण बायको 10 दिले होते ना, 10 मधला 1 फुगा घेऊन टाकला, पैसे राहिले 9. दुसऱ्या दिवशी व्यवसायामध्ये चहा पत्ती काय असेल त्यामध्ये 9 रुपये लावले, संध्याकाळी पैसे किती बनले 18. बरोबर आहे. बायकोला ठरल्याप्रमाणे 10 द्यावेच लागतात, 10 देऊन टाकले, आता किती उरले. दुसऱ्या दिवशी 8चे किती करायचे 16, बायकोला 10 द्यावेच लागतात, आता किती उरले 6, 6चे किती करायचे 12, बायकोला ठरल्याप्रमाणे 10 करा तर खर्च कमी होत नाही ना, ठरलेला खर्च आहे ना, 10 द्यावेच लागतात, आता किती उरले 2, आता 2चे 4 होईल, बायकोला द्यायला पण पैसे नाही, एकच पोळ. असं काय बर्बाद होण्यासाठी रोज कुठे यावं लागत नसतं, बरोबर की. मुद्दलात तोटा जे आहे भारताला, मुद्दलामध्ये तोटा ऐसा खोटा उदीम, भगवानचा आपण म्हणजे मुद्दलामध्ये तोटा करून घ्यायचा, ऐसा खोटा उदीम, उदीम म्हणजे व्यवसाय. मग कारण ह्या तुमच्या आपल्या ह्या सगळ्या व्याख्यानमालेचं नाव म्हणून जगद्गुरु जगद्गुरु कोरोना व्याख्यानमाला असं आहे, बरोबर ना. त्या रेफरन्सचा मुद्दाम सांगतो मी. आपल्याकडे साधू संतांनी प्रत्येकाने गोष्टीवर ट्रेस केलेला, पण आम्हाला काय आवडलं म्हणजे रिलॅक्स राहणं, कम्फर्टमध्ये राहणं, म्हणून आम्ही तो भाग घेतलाच नाही. ते व्यवसायाबद्दल ते म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार करी, म्हणजे हे सगळं बोलताय, आम्हाला ऐकायचं नाही.
आम्हाला त्यांचं सामाजिक काय असतं ते ऐकायचं, असं आम्हाला स्वतः लुटून टाकणं काय असतं ते ऐकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नाही मग तेच एपिसोड ऐकत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात नाही तेच एपिसोड असतो. काय, मुलगा आजारी पडला, निरोप मिळाला, अशा क्षणामध्ये हात घातले, बाहेर हात काढले, दोन्ही खिशात वापस आले. इतका मोठ्या पदव्यांचा मालक आणि खिशामध्ये दोन्ही पॅन्ट त्यामध्ये काहीच नाही. त्या मुलाला कपडा पाहिजे फक्त गुंडण्यासाठी, ते शव गुंडाळून पुरण्यासाठी लहान मुलाचं एक कपडा हवा होता. मग बायकोने साडी काढून त्या कपड्यात गुंडाळून ते शव पुरलं मुलाचं. हा किस्सा ऐकला मला खूप भारी वाटतं. अरे बडे बडे लोक गरीब व्हा करतात. आपण तशा काही साड्या बिड्या फाडायला वेळा नाही, आपल्याला बरं आहे. असं नाहीये. कुठला तरी एक किस्सा ऐकायचा, बस तेच. आम्हाला आमच्या सोयीने महापुरुष ऐकायचे. प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इकॉनॉमिक्स, या सगळ्या विषयावर सविस्तर लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. सविस्तर लिखाण. आग्रा भेटीच्या वेळेस महाराज गेले आणि त्यांच्यासोबत 9 वर्षाचा मुलगा होता बालशंभू. ते म्हणे बाबा हा ताजमहल नुकताच 20 वर्षापूर्वी बनला होता, खूप ताजा होता, आजच्यापेक्षा पण खूप खोल होता छान. हे आपण पण राजा आहोत ना म्हणे यांच्यासारखेच, मग आपण असा ताजमहल का बांधत नाही बाबासाहेब. म्हणजे मेल्यानंतर आपल्याला पण लक्षात ठेवावं, यासाठी आपण थडकी बांधून ठेवणार नाही. मेल्यानंतर आम्हाला पण लक्षात ठेवावं राजा म्हणून, अशी थडकी बांधून ठेवायची नसतात. दुसरी गोष्ट, एवढ्या पैशामध्ये आपण 40 किल्ले बांधू शकतो आणि 40 किल्ल्यामधून मिळणारा महसूल आणि रेव्हेन्यू हा खूप जास्त असेल. याला म्हणतात ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर किती रिटर्न्स मिळतात हा विचार प्रत्येक वेळ झाला पाहिजे. आमचे वादे काय की आम्ही आयुष्यामध्ये पैशासोबत 2च उपयोग करू शकतो. तुम्ही नाही, कोणी पण जगामध्ये पैशाचे 2च उपयोग करू शकतो. एक उपयोग आणि दुसरा विनियोग. या 2च प्रकारे आम्ही पैशाला हँडल करत असतो. बाय द वे, पैसे कमवणे हा आपल्यापैकी कोणाचाच प्रॉब्लेम नाही, पण आमचा प्रॉब्लेम हा आहे की कमवलेल्या पैशाचा काय उपयोग करायचा. बघा तुम्ही, आमच्याकडे पैसे आले की सगळ्यात जास्त चांदी होते व्यापाऱ्यांची. तुम्ही पेपरच्या बातम्या वाचा ना साहेब, दिवाळीच्या काळामध्ये कामगारांमध्ये दिवाळीच्या बोनसचे वाटप, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, कारण ते घरी जाणार नाही ना. हा बोनस घरी जाणार आहे ना. सगळ्यात आता एक पुस्तक लिहितो मी, पुअर्स आर एक्सपर्ट्स ॲट एक्सपेन्सेस. खर्च करण्यामध्ये कोणी असं निष्णात तर ते गरीब लोक. खर्च करण्यामध्ये एक्सपर्ट, जो खर्च करत एक्सपर्ट तो गरीब. समजून घ्या बघा इथला वर्ग. वेगवेगळ्या ज्वेलरीच्या, वेगवेगळ्या दागदागिन्यांच्या मालिका, साड्यांच्या पॅटर्नच्या मालिका बघणाऱ्या आणि तसं आपलं करायचं असं वाटणाऱ्या ह्या वर्गाला मुद्दाम सांगावं वाटतं. त्यांचे पण प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे वेगळे, पण यांना खास करून सांगावं असं वाटतं की खर्च करण्याची मानसिकता डेव्हलप होते तर आपण गरीब होत आहोत. मी काय म्हणतो, काल हॉटेलला जेवण केलं, आज असं करून सिद्धार्थ बागेत फिरायला, परवा काहीतरी शिर्डी वॉटर पार्क करू. ही गरिबांची लक्षणं असतात. तुम्ही त्याला श्रीमंत फक्त असण्याचा आव आणू शकता, ते श्रीमंत असणं नसतं. श्रीमंत भासवणं वेगळं, श्रीमंत असणं वेगळं. उदाहरण देऊ का, आपल्याकडे द्वारकादास जे आहे का जाधव, द्वारकादास श्यामकुमारचे मालक आहेत जाधव, बघा सहज जाधव, बरोबर आहे. यांचे इतके मोठमोठे, म्हणजे मला असं वाटतं 2-3 मजले म्हणून 30,000 स्क्वेअर फूटचे असे कितीतरी शोरूम कितीतरी ठिकाणी आहे. त्यांचं 1 BHK घर होतं त्या आता त्यांचं राहतं घर 1 BHK. त्यांच्याकडे गाडी आता घेतली का मला माहिती, मला भेटले मला गाडी घेऊन त्यांना असेल 6 महिन्यात. हे आम्हाला कळत नाहीये. प्रत्येक नवीन आलेला हँडस्टा आम्हाला घ्यावासं वाटतं. आर्थिक साक्षरता यालाच म्हणायचं आहे की कमावलेल्या पैशाला आपण काय वाढ करून देतो. आमच्या आयुष्यामध्ये पुढे पुढे ताज आम्ही करून ठेवलेला आहे, पुढे पुढे किल्ला करून ठेवलेला आहे.
किल्ला काय असतो माहिती का? ज्यावेळेस 23 किल्ले मिळताना जयसिंगांना 17 किल्ले आपल्याकडे ठेवले शिवाजी महाराजांनी, तर किल्ल्याची डेफिनेशन त्या यात कळते, त्या जो ड्राफ्ट येतात, ड्राफ्ट वाचला असं ते काय तुमचं ते किल्ला नसतो. किल्ला म्हणजे आसपासचा परिसर, आसपासची 20-25 गावं, त्याला किल्ला म्हणायचं. त्याची व्याख्या येते म्हणजे त्या गावातून येणारा महसूल, त्याच्या पुढच्या गावातून येणारी चौथाई, असे टप्प्याटप्प्याने असे 100 गावापर्यंत त्याचं प्रस्ताव असं प्रस्ताव. म्हणजे अजून पण आपल्याकडं एका जिल्ह्याचं नाव किल्ल्यावरून आहे, रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये रायगड नावाचं कुठलं शहर नाही आहे. रायगडच्या औरंगाबाद शहर आहे, जालना शहर आहे आणि जालना नावाचं जिल्हा पण आहे. त्या ठिकाणी रायगड जिल्हा आहे आणि जिल्ह्याचं शहर आहे अलिबाग. मला तात्पर्य सांगण्याचं की किल्ल्याचा प्रस्थ इतकं मोठं पडून असू शकतं. म्हणून महाराज काय म्हणतात की मला ह्या किल्ल्यांच्या माध्यमातून मिळणारा रेव्हेन्यू जास्त महत्वाचा आहे. असे ताज बांधून काय करायचं? आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे ताज करून ठेवलेले, शोभणारे, भारी वाटणारे, स्वतःला श्रीमंत भासवणारे, पण आपण श्रीमंत नसणारे. खऱ्या आपण श्रीमंत आपण नसतो त्या ठिकाणी. आम्हाला हे असं करायचं नाहीये का? मुळात आपण 3 लेवलला असतो. पहिला असतो सर्वायवल लेवल, कसं हातातोंडाची गाडी होणे, कमवून आणणे, खाणे, संपून टाकणे. दुसरा असतो कम्फर्ट लेवल, थोडंसं कमवू शकतात, थोडे पैसे उडू शकतात, एखादा प्लॅन करतात, कम्फर्ट लेवल. आणि तिसरा असतो रिच लेवल. रिच लेवलची जास्त व्याख्या करायला आपला वेळ नाही, पण असं एखाद्या ते शोरूमला गेले आणि त्यांना असं वाटलं काही ब्लेझर घ्यायचं आहे, तर असं ते मागचा टॅग बघत नाही. श्रीमंत सोपी आहे, ते मागचा असतो ना प्राइस टॅग काय ते बघतच नाही. ते म्हणजे हा घेऊन टाक, हे घेऊन टाक, हे घेऊन टाक, ते श्रीमंत. तर बहुधा आपल्याकडे लोक ते नसतात आणि तसं बघायला बघतात. आपल्याकडं जास्तीत जास्त लोक ही मधल्या प्रकारचे आहेत तिथं ऐकणार आहे. त्याला मग कम्फर्ट म्हणजे खाऊन पिऊन सुखी थोडेफार पैसे उरतात. आता उरलेल्या पैशांचं पण एक फार गोळ करतात. एक हमाल आहे तिथं, एक हमाल आहे दानाजी नावाचा, तो टाईल्स वगैरे सिम्पल टाईल्स वगैरे हमाली करतो. तर तो हमाली पासून 10 वर्षापासून तो बीड तिकडचा आहे. त्याची प्रॉपर्टी आज झालेली आहे 1.5 CR. त्याच्याकडे अशी असेल त्याची वेल्थ म्हणजे आज काम बंद केलं आणि त्याचं लाईफ सर्व्हिस छोटं आहे. तो पूर्ण आयुष्याचं कुटुंबाचं 8,000 रुपये महिन्यामध्ये काढतो, म्हणजे 1.5 कोटी मध्ये तो जगू शकतो. त्याला म्हणता वेल्थ. आपण मग अशी बोलतो ना, वेल्थ म्हणजे काय? आज थांबून किती दिवस पुरतो आपण, तर त्याला म्हणतो. तो काय करतो? पैसे आले हमालीमध्ये वाचवतो, छोटा प्लॉट घेतो, बरोबर का? तो विकून टाकतो, तो दुसरा घेतो. मी तुम्हाला काही सजेस्ट करत नाही ना की शेअर मार्केट घ्या, प्लॉट घ्या. माझं फक्त म्हणणं समजून घ्या. आम्ही पैशामध्ये 2च गोष्टी करू शकतो, एक गुंतवणूक, दुसरं खर्च. खर्च म्हणजे गेले काही नो रिटर्न्स, आणि गुंतवणुकीमध्ये रिटर्न्स असतात. मग त्याला असं वाटलं की आपण एकटा प्लॉट घेऊ शकत नाही, म्हणून तो 5-10 लोकांना जमा करतो, 10 लोकांना जमा केले पाहिजे. तो प्लॉट घेतो, पैसे वाढवतो, त्याच्या गरजा कमी असतात, परत वाढतो, परत दुसरं, असं करत करत त्याच्या म्हणजे हमालीच्या प्रमाणात जास्त वाटतं. मी असं खूप 200 शेअर वगैरे म्हणणार नाही, पण 1.5 कोटीची प्रॉपर्टी आहे, पण तो आजही हमालीच होतो. 1.5 कोटीची प्रॉपर्टी गरीब मानसिकतेतल्या माणसाची असली असती तर त्याचा रोजचा खर्च कसा 5,000 त्याचा महिन्याचा नाही. म्हणून तो श्रीमंत. श्रीमंत म्हणजे पैसा असणं नाही, बरोबर आहे? श्रीमंत म्हणजे फक्त पैसा असणं नाही, त्याला म्हणतात पैसेवाला माणूस. ज्या लोकांकडे आरोग्य, नातेसंबंध चांगले, पैसा पण आणि टाइम मॅनेजमेंट या 4 गोष्टी असतात, त्या लोकांना श्रीमंत म्हणतात. बस हे श्रीमंत लोक. पैसे असणार पण पैसेवाला म्हणू शकतो. सकाळी उठतात, ते पैसे कमायला चालू करतात, रात्री 10 वाजेपर्यंत पैसे कमवतात, दुकान बंद करतात, 11 ते 12 पैसे मोजतात. मी लासूर स्टेशनला शाळा चालवतो, त्या ठिकाणी असे काही व्यापारी आहेत
तर ते 12 एक पर्यंत पैसे मोजतात, लावतात व्यवस्थित, झोपतात, 6ला उठतात, फक्त ते पैशावर श्रीमंत नाही, त्यांचे रिलेशन्स नाही, त्यांना हेल्थ नाही, त्यांना वेळ नाही. श्रीमंत होण्यासाठीचा प्लॅन, तो प्लॅन करण्यासाठी आम्हाला जिकडं जायचंय, गुगल तुम्हाला माहिती का? तुम्ही म्हणले की फर्ग्युसन FC रोड पुणे इथं मला जायचं आहे, तुम्ही असं गुगलला टाकलं तर तुम्हाला गुगल तिथं नेतं का? सांगा ना. आपल्याला जावं लागेल. हां, आपल्याला जावं लागेल. हा ठीक आहे ना, आपलं जाऊ, पण आपण दाखवतो कधी? तुम्ही FC रोड आहे ना, ते तुम्ही असं टाका किंवा काही पण गेट ऑफ इंडिया टाका, तुम्हाला दाखवतो का ते? हां, पण प्रत्यक्ष दाखवण्यासाठी ती अजून एक गोष्ट विचारतो. आम्हाला तेच कळलं नाही, व्यवसायामध्ये कळलं नाही, प्लॅनिंगमध्ये कळलं नाही, पुढंच कळलं. त्याचं नाव असं आहे योर लोकेशन. तुम्ही सध्या कुठं आहात? तुम्ही सध्या कुठे आहात तर तो रस्ता तयार होईल ना तिकडून जाण्याचा. आम्ही कसं करतो माहिती का? म्हणून म्हटलं तुम्हाला की सध्या आपण कुठे आहोत ते खऱ्या अर्थानं ती कहाणी मान्य करायची आहे. व्हॉट एव्हर, मला एवढे पैसे मिळतात पण खर्च एवढे होतात, एवढेच होतात, माझं प्लॅनिंग असं असं करायचं, हे यातून कसं होईल? ते शक्य आहे. तुम्ही आज जे कोणी आहात त्या प्रत्येकाला अधिकार आहे तुम्हाला जे जे वाटतं ते होण्याचा. याचा काहीच संबंध नाहीये की माझी कंडिशन अशी असताना मला हे स्वप्न बघण्याचा अधिकार आहे का, असं काही नाहीये. फक्त ते मान्य करा, त्याला प्रेझेंट व्हा युअर लोकेशन, तर गुगल सुद्धा तुम्हाला हेल्प करेल. नाहीतर कोणीच तुम्हाला कुठं देणार, कुठं देणार? विल्मा रुडॉल्फ नावाची एक मुलगी होती. 23 जून 1940ला ती टेनेसी नावाच्या अमेरिकेतल्या एका प्रांतात जन्माला आली. जन्माला आल्यानंतर त्या घरातली ती 22वी अपत्य होती. घरामध्ये एकदम खतरनाक गरिबी होती, एकदम आपल्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवू शकत नाही एवढी खतरनाक गरिबी होती. आणि एवढं काय कमी होतं की तिचा एक पाय आधू होता, जन्म पॅरालाइज होतो. विल्माचा एक पाय जन्मताच पॅरालाइज होता. डॉक्टरांनी सांगितलं तिच्या आईला की ही उभा पण राहू शकत नाही, चालणं पळणं तर नुसतं बोलून द्या. आणि विल्माला आपल्या घरापासून 35 किलोमीटर अंतरावर तिला न्यावं लागायचं, एवढं सगळं संसार बघून दवाखान्यामध्ये ट्रीटमेंटसाठी. ती घेऊन जायची आई. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की झालं काय? 35 किलोमीटर लांब गेले एखाद्या मुलीचा पाय दाखवायला, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का एवढ्या मोठ्या लोकांमध्ये? आहे ना. 1956च्या लक्षात आहे का? तुम्ही गुगल करा. 1956च्या मेलबोर्न ऑलिम्पिक मध्ये विल्माला धावण्याच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकात बक्षीस मिळालं. डॉक्टरने काय करा आता? घडी मिळाली. चलना दूर भावना दूर, ती धावण्याच्या स्पर्धेमध्ये, अपंगांच्या नाही, सर्वसामान्य स्पर्धा. लहानपणीच तिच्या आईने तिला शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सांगितलं. लहानपणीच सांगितलं की तू धावण्या स्पर्धा भाग घेतला. मग विल्मासाठी धावण्या स्पर्धा म्हणजे काय होती माहिती का? 4-5 पावलं चालली का ती पडून जायची का? 4-5 पावलं कशी चालली का ती पडून जायची. ही विल्मा 1956च्या मेलबोर्न ऑलिम्पिक मध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकात पटकावलं. बघा, मग गोष्ट संपलेली नाहीये. 4 वर्षानंतर पुन्हा ऑलिम्पिक आलं, 1960 रोम ऑलिम्पिक. या ऑलिम्पिक मध्ये 100 मीटर धावणे, एका पायाने जन्मतः पॅरालाइज असणारी मुलगी, 23 जून 1940ला जन्मलेली मुलगी, 1960ची गोष्ट, रोमचं ऑलिम्पिक आलं, 100 मीटर धावणे गोल्ड मेडल ऑलिम्पिक, 200 मीटर धावणे गोल्ड मेडल, 400 मीटर रिले गोल्ड मेडल. हे झालं मध्ये केव्हा?
की ज्यावेळेस ती धावण्याच्या स्पर्धेमध्ये शाळेमध्ये भाग घ्यायला लागायची तर 4-5 पावलं चालायची, पडून जायची. पण एकदाच झाला होता की तिचा शेवटून दुसरा नंबर आला. तिच्या मागे फक्त एक मुलगी. विल्माच्या आईने जवळ घेतलं, कवटाळलं आणि सांगितलं की बेटा आपण जिंकलो आज, कारण आपण एका तरी मुलीला हरू शकलो का नाही, आता आपण कोणाला पण हरू शकतो. आणि विल्मा तुम्ही गुगल करायचं, मी तारखा मुद्दाम सांगत असतो की त्यातलं सत्यता जास्त लपट त्याचं. 12 नोव्हेंबर 1994 विल्मा या जगातून गेली कॅन्सरने. मुळात 1956ला ज्यावेळेस तिला ब्रॉन्झ मेडल मारलं होतं धावण्याच्या स्पर्धेनंतर ऑलिम्पिकनंतर, त्याच वेळेस खूप मोठी गोष्ट झाली जगासाठी. तिच्या नावानं कोचिंग अकॅडमी, स्पोर्ट्स अकॅडमी, युनिव्हर्सिटीला एखाद्या विभागाचं नाव, एखादं कॉलेज, एखादी शासकीय योजना, हे सगळं अमेरिकेमध्ये चालू झालं होतं. बरोबर आहे. तुम्ही पण जिथं कुठं काम करता आणि तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही अयशस्वी आहात. तुम्ही सगळे लोक त्या विल्मासारखे ब्रॉन्झ मेडलला आहात. तुम्ही काही कमवलं असं मला म्हणायचं नाही, तुम्ही ब्रॉन्झ मेडलला आहात. पण आपण ते थांबून जातो, हम सेलिब्रेट करते. ये सेलिब्रेट करने का टाइम नहीं होता. जर ब्रॉन्झ शक्य आहे तर गोल्ड बनू शकतो. आणि विल्मा ते करून जातो. तुमच्या माझ्या नावाने एखादं जर आपलं ऑलिम्पिक एखादं कॉलेज, एखादा युनिव्हर्सिटी निघाली असते ना, आपण थांबलो असतो बहुत होतं. पण थांबली ती विल्मा. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही जिथं सध्या कुठं आहात आणि तुम्हाला जिथं कुठं जायचं आहे याचा काहीच संबंध नाही. गुगलला तुमची बोलो की मेरा लोकेशन, युअर लोकेशन इज दिस अँड यू वॉन्ट टू गो टू दॅट डेस्टिनेशन. तुम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे आणि तुम्ही सध्या जिथं आहात मग ते नीट का नाही. गुगल असं म्हणतं का की या ठिकाणी इथं कुठं दीपिका मतदार आहे, तिथल्या कॉलेजला एखादा माणूस पुण्याला जाऊ शकत नाही, असं ठरलेलं आहे. अगदी तसंच आपल्या आयुष्यात आहे. फक्त एक अट आहे की तुम्ही जिथं कुठं आहात त्याला मान्य करा. हमारी जो कुछ भी कहानी है, हमारे पटाखे बजे हुए, हमारे वादे हैं, हमारा कुछ भी सही नहीं चल रहा है, लेकिन वो हमें पता है, दैट्स इट. पण ते आम्हाला माहिती आहे. त्याच लोकांना आयुष्यामध्ये यश मिळण्याची शक्यता तयार होत असते. जे काय असेल ते, पण ते तुम्हाला माहिती पाहिजे, मान्य. त्या सगळ्यांसाठी गुगल सारखा पाथ तयार. तुमची आजची कंडिशन म्हणजे काय, ब्लड ग्रुप आहे का, डीएनए त्याचं बदलत नाही आयुष्यभर, तो बदलू शकतो. किती मोठा पल्ला आहे धावण्याच्या स्पर्धेमध्ये. जगामध्ये अपंगांच्या नाही, धडधाकट सर्वसामान्य लोकांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटवायचं, इथं जायचंय. सध्या कुठं आहे, दोन्ही पायाने अपंग. आप जहां पर जाना चाहते हो इतना बड़ा फासला आहे का, इतकं कुठं अंतर आहे का मला सांगा, की पायच नाही आणि धावण्यात पहिलेच असं आहे का आपलं. म्हणजे आपलं होऊ शकतं पण ते मान्य होणं गरजेचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट लागते प्लान. तुम्ही प्लान करायला लागला. राजू तुम्ही म्हणलेत ना की मला एवढे पैसे कमवायचे, तर प्लॅन करा. प्लान. जनावरांमध्ये माणसांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक हा आहे की आपण प्लान करू शकतो, ते प्लान नाही करत. आमच्या घरी कुत्रे मांजरे वगैरे पाळलेलं असतं, पण त्यांच्याशी बैठक होत नाही कधीच. क्या यार कुछ वांदे परोडराने कुछ भी करना पडेगा, संघटना भंगडना असं म्हणत नाही कधीच. म्हणतात आपल्या शेतामध्ये गाय वासरत, म्हशी ढोरं असत, ते असे करतात का त्यांनी. हीच फक्त ती वेगळी गोष्ट आपल्याला दिलेली आहे, पण ती वापरली पाहिजे. प्लान जर लागेल तसं काहीच होत नाही. आणि प्लान असतो कागदावर. आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी घडू शकतात, म्हणतो ज्या तुम्ही तुमच्या मेंदूच्या बाहेर आणून ठेवलेल्या आहेत. हा माझ्या डोक्यात आहे, मी बरोबर करतो, मेरे दिमाग नाही हो, असं चालत नसतं. ज्या गोष्टी तुम्ही मेंदूच्या बाहेर काढतात, तुम्हाला लिहून काढतात, तुम्हाला चिपकवतात, त्याच गोष्टी होत असतात. त्याला म्हणतात रिटर्न प्लॅन. काही हजारो वर्षापूर्वी असं झालं की चिंपॅन्झी माकडांसारखं आपल्याशी मूठ करता यायचे. मी अनुवंशशास्त्र वाचतो, उत्क्रांतीमधून बोलतो. अशी मूठ होतो आपण ना, की माकडाला पण येते, चिंपॅन्झीला पण तसे करतो. माणसाला त्यात एक वेगळे पण आहेत, त्यांना करता येत नाही.
हे बोट आणि अंगठा फक्त दोघंच मिळवणं हे माकडाला चिंपॅन्झीला येत नसतं. जे आर्या इंसानी लाईफ में हे जर आलं ना त्यावेळेस पासून पुढे आपल्याला पेन धरतात, आपण स्केच करायला लागलो, आपण रेखाडायला लागलो, आपण लिखाण करायला लागलो, आपण मनातले विचार आकृत्या चित्र हे कागदावर काढायला लागलो, ही ती शक्ती होती. ही तुमच्या माझ्यापर्यंत येऊन लाखो वर्ष होऊन गेलेले आहेत, आपण अजून आपण वापर करत नाही. हे आपले पास आके काही साल हो चुके, अजून आपल्याला वापर करता येत नाही. असं तर प्लॅन करणं ही माणसाची वेगळी क्षमता आहे, ही जनावरांमध्ये नाहीये. प्लॅन कर. प्लॅन मीन्स व्हॉट? आपल्याकडे फक्त विचारलं, प्रत्येकाला विचारलं किंवा पुढच्या महिन्यात जून एक आपण रँडमली तारीख घेऊ, अंदाज 11 जूनला तुम्ही कुठं असणार आहात? प्लॅन 11 जून 2025 वगैरे नाही, 11 जून 2022. समजतंय? हाच काय तो फरक. जिथं आपलं जायचंय ना तर ते जग असेल आणि आम्ही सकाळी उठून प्लॅनिंग करतो. हे बघा, दोन प्रकारची माणसं आहे. काही माणसं अशी की सकाळी उठतात आणि मग थोडं काय करायचं, त्यांना जे वाटतं की त्यांच्या प्लॅन मध्ये तेच ते करतात, अशी एक माणसं. ते स्वतःचं आयुष्य आपलं प्लॅन ठरवतात आणि काही लोक जे असतात ते दुसऱ्याच्या इम्पॅक्ट मध्ये जातात. म्हणजे आयुष्यात जे जे काही घडतंय ना ते घडतंय, त्यांनी काहीच केलेलं नाही. पाऊस पडला कोल्हे झाले, पाऊस थांबला कोल्हे. आपल्या हातात काहीच छत्री नाही, आळोसा नाही, काही नाही. जे होतंय तसं काय जिरायचं आयुष्य. बागायतीने सांगून बुजून पाणी देणं, ड्रिप करणं, हे असे फेकून दिलेले बिये, पाऊस पडला उगवतील नाही तर नाही, असं आपण आयुष्य जगतो. बरोबर, नो प्लॅन. असं नाही. आता थोडक्यात ना आयुष्य आपल्याला प्लॅन मध्ये जगण्यासाठी रोज सकाळी विचार करावा लागतो. कारण मी असं कुठे वाचलंय की दररोज रात्री या जगामध्ये अशी 2.5 लाख माणसं आहेत की रात्री झोपतात, कुठल्या तरी अटॅकने किंवा आजाराने ते सकाळी उठत नाही, रात्रीच. मला वैयक्तिक हा प्रश्न ही माहिती मिळाल्यानंतर पडायला लागलेला आहे. सकाळी उठतो मला असा प्रश्न पडतो, अरे यार आपण त्या 2.5 लाख लोकात नव्हतो, आपण तो उठलो. काय कारण असेल? काहीतरी कारण असेल ना. उठलो 2.5 लाख लोक तर उठलेच नाही सगळ्या जगामध्ये, आपण तो उठलो ना. तर काहीतरी वेगळं कारण असेल ते फाइंड करा. त्याला म्हणतात मिशन. प्लॅन करण्यासाठी लागतं मिशन. दुसरा गोष्ट लिहित असताना सांगतो, जे लिहिणार असतो मिशन. आयुष्याचं ध्येय काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं ध्येय काय होतं की प्रतिपतचंद्र लेखे प्रतिष्ठित वंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राज. मुद्रा भद्राय राज. जे काही आहे ते लोक कल्याणासाठी, जे काही ते लोक कल्याणासाठी. तुम्ही नेमकं करता काय तुम्हाला कळालं पाहिजे. अफजल खान वधाचा प्रसंग आम्ही सगळ्यांना ऐकला, खूप चघळला की ते पत्रा काढला. मला सांगतो की अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर का पराभूत होतो. अफजल खानाची पण एक फारसी भाषेतली एक राजमुद्रा आहे, फारसी भाषेत. कर अर्ज पुन्हा सिफर रहा फिजुल पत्राना फिजुल फजल अजहर बशाय मुल्क की तस्बीह आवाज आया अफजल अफजल. सर्वशक्तिमान अल्लाने जरी पृथ्वीला कान लावला आणि विचारलं की बाबा माझ्या इकडे सर्वशक्तिमान आहे, पृथ्वीवर दुसरं कोणी आहे का, तर त्याला पण आवाज आला पाहिजे अफजल अफजल. स्वतःच नाव करू पाहणारा एक विचार, काही दुसरा थॉट नाही, काही लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही, काही लोकांसाठी काहीच देणं घेणं नाही, फक्त माझं नाव असलं पाहिजे. म्हणून 32,000 सैन्याचा मोठा वरवंटा स्वराज्यावर आला होता, पण त्यांना पण 5-6 हजार लोकांनी कळून लावलं, कापून काढलं, हरवलं. त्याचं कारण हे की हा एक विचार आहे, हा एक विचार आहे. कुठला तरी विचार दुसऱ्या विचारावर जिंकत असतो. तुमचा व्यवसाय करणं, उद्योग करणं, उद्योजक म्हणून काम करणं,
तुमच्या आयुष्यातलं जे काही संचलन आहे ते सगळं करत असताना त्याच्या मागे कुठला ना कुठला विचार असला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. मुद्रा भद्रा राजाचे आपल्या आयुष्यात आहे का, लोकांसाठी काय आहे का आपल्या आयुष्यात पण असं होतंय का, अफजल अफजल असं होतंय का, ते तपासून. म्हणजे काय, मी अमुक प्रकारचा व्यवसाय करतो, दुकान चालवतो, तर मला असं वाटतं की या व्यवसायातनं या दुकानातनं मला घर बांधायचं, बांधलेल्या घरानुसार मला सोडवायचं आहे, मला गाडी घ्यायची, जुनी गाडी विकायची, फॉर्च्युनर घ्यायची आहे, असे जर प्लॅन असतात. दिस इज नॉट मिशन. मिशन याला नाही म्हणत. मी ज्यावेळेस मोठा होतो तर माझ्यासोबतची माणसं पण तितकीच मोठी होतात का हे सातत्याने तपासत राहा. तुमचा स्टाफ कलिग त्याचे प्रश्न जाणून घ्या, तर ते होणार आहे. मिर्झा जयसिंग 15 जून 1665 आपण तो म्हणतो ना पुरंदरचा, तो झाला. ज्यावेळेस तो 9 मार्च 1665 स्वराज्यात दाखल झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे फोंडा किल्ल्यावर होते, गोव्याजवळचे भीमगड, आणि त्यांना ही बातमी मिळाली तो छळ करतोय, लोकांना त्रास देतोय, मग त्यांनी ते सोडून दिलं. त्यांना तेव्हाच गोवा जिंकता आला असतात. म्हणजे पोर्तुगीज 1960 लागल्या देशात न तर त्याच वेळेस निघून गेले असते, त्या वास्को द गामा सगळ्या आधुनिक मिळवून ते निघून गेले असते. पण ही माझी जे माणसं मी सध्या कमवले, जिंकलेला जो काही प्रदेश आहे त्या देशातल्या त्या प्रदेशातल्या लोकांना, माझ्या आपल्या लोकांना जर मी संरक्षण देऊ शकत नसेल तर फक्त हा साम्राज्यवाद करण्यात उपयोग काय, वाढवण्यात करायचं काय. म्हणून त्यांनी हात चाललेला गोवा तो कोंडा आहे सोडून दिला. त्याच्यानंतर होऊन आणि ते परत आले वापस. तुमचा विस्तार असा होतोय का ते बघा. ज्या ज्या ठिकाणी तुमचे माणसं गरीब आहेत त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही, तुमची टीम, कलिग, स्टाफ, एम्प्लॉईज, तुमचे पार्टनर्स ते त्यांचे वांदेज आहेत, तुमचे क्लायंट्स, तुमचे गिराईक ते त्याच ठिकाणी आहेत, त्यांचा कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यांची ग्रोथ होत नाही. तुम्ही एकटेच वाढत आहात तर ही वाढ फार दिवस टिकणार नाही. ही काय रंगावरची रेख आहे ते पण लक्षात. उद्योजक हा एक लीडर असतो, हा एक नेता असतो, तो जबाबदारी घेतो, एकट्याची नाही. या सगळ्या चुली पेटल्या पाहिजे, ह्या पेटत्या राहिल्या पाहिजे, त्यांना खायला मिळालं पाहिजे, त्यांच्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण झाली पाहिजे, तो जबाबदारी घेतो. 26 नोव्हेंबर मला वाटतं 2008ला काय झालं की त्या ताज हल्ला, त्या हल्ल्यामध्ये बरेच लोक मारले गेले. त्या ताज हॉटेलच्या बाहेर गेले लोक हल्ला, हातगडी चालू हाकर सुद्धा ते मारले गेले. स्टाफमध्ये काही लोक अपंग झाले. त्या सगळ्या लोकांना आज तागा आहेत. त्या घटनेला 14 वर्ष. रतन टाटा त्यांना घरपोच पगार देतात. एवढंच नाही, त्यांचे इन्क्रीमेंट पण होतात. हे मेक रिस्पॉन्सिबिलिटी. लॉकडाऊनमध्ये आपल्यामधल्या उद्योजकांनी फोन पण करून टाकले. त्या काळ की चढ बघू नंतर बघू म्हणतात, चढ नंतर सॉल्व्ह करू प्रश्न. माहिती आपल्या व्यवसायाचा व्हॉल्यूम कमी आहे, काय असेल ते असेल, पण तुम्हाला 2 शब्द प्रेमाने बोलू शकला असतात. पैसा असला तो असं नसतो प्रत्येक वेळेस. तर या उद्योजकीय मानसिकतेतनं वागायला आम्हा सगळ्यांचा हा समज होऊन बसलेला आहे, हा भ्रम होऊन बसलेला आहे की ही जी माणसं आहेत ना, ही सगळी माणसं म्हणजे बदमाश असतात. उद्योजक, बिझनेसमॅन हे शब्द असे भारी वाटतात ना की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लोक बदमाश वाटतात. हे लोक म्हणजे कोणते माहिती का, शिवजयंती, भीमजयंती आली त्यांच्याकडे वर्ग नाही घ्यायचे त्या गावाचे लोक. त्यांना काही समाज देणं घेणं नाही किंवा काही नाही काही नाही असं आपला समज आहे. तर तुमच्या प्लॅनमध्ये लोक असले पाहिजे. मिशनमध्ये कुठल्या तरी जगातला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का आपल्याला सातत्यानं माहिती पाहिजे. कुठला तरी प्रॉब्लेम तुमच्याकडनं सॉल्व्ह झाला पाहिजे. तो व्यवसाय कधी पण सांगा. आपल्या व्यवसायाला पहिले हा प्रश्न विचारा की माझ्या व्यवसायातून लोकांचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह, आणि ज्या पद्धतीने मी सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीने इतर कोणी करू शकत नाहीये हे पण लोकांना दाखवून द्या. कुठला पण तुम्ही शाळा चालवतायत ना, तर मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळवण्याचा तुमचा जो काही उद्देश किंवा मिशन आहे तोच तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहात. तो इतरांपेक्षा मी कसा वेळा करून दाखवण्याचा प्रयत्न. खूप लहान सहान गोष्टीतनं व्यवसायामध्ये कलाटणी मिळू शकते, वेगळेपणा तुम्हाला दाखवता येऊ शकतो. कोंडुस्कर नावाचं ट्रॅव्हल आहे, कोंडुस्कर ट्रॅव्हल्स, औरंगाबाद मुंबईला प्रवास करायचा. तर त्याने एक छोटीशी गोष्ट वेगळी गेली की मुंबईला काय 2-4 स्टॉप आहेत, सायन, दादर, असं CST, कुठं बोलायचं कळत नाही.
मग गाडी मुंबईला पहाटे पोहोचते, रात्री निघते 12 वाजता किंवा रात्री पहाटेच पोहोचते. मग त्याचं ओरडायचे, सायन सगळ्यांची झोप मोडून द्यायची, सगळ्यांची झोप उडून द्यायची. कोंडूसरनं काय केलं की माझ्या सीटला त्यांनी लावून दिलं सायन दादा सीटला. त्यांचा माणूस होतो मुंबईला, त्यांना कानात बोलतो, त्या माणसाचं गाणं सांगतो की सायन आले उतरा. छोटा बॉल केला गेला, पण लोकांना त्या कोंडूसकरची सर्व्हिस आवडली. पुण्यामध्ये एका ठिकाणी कटिंग करायला गेलो, त्यांनी सांगितले पैसे 650 रुपये. म्हणजे माझ्यासारखे असं असणाऱ्या माणसाला सुद्धा 650 रुपये. बसलो म्हणजे नवीन अनुभव. पण मी म्हणजे काय माहिती का, जेवणाच्या वेळेला ते मला काय तुम्हाला जेवण सांगायचं का. मला वाटलं कटिंग बी 650, जेवणात किती होतं काय माहिती. म्हणलं आहे की नाही, डू आय नीड टू पे एक्स्ट्रा फॉर दॅट. मी विचारलं यासाठी वेळ द्यावा लागेल का. नाही वेळ द्यावा लागला. याला म्हणतात सर्व्हिस. व्यवसाय करत असताना आउट ऑफ द बॉक्स, बियॉन्ड एक्सपेक्टेशन, कस्टमरच्या अपेक्षित पण नाही आपल्याला ते करावं लागतं. त्यांनी 600-450 काही पैसे घेतले असतील, पण मला माझ्या जेवणाची वेळ झाली असेल, ते मला जेवण दिलं. या कॅम्पसमध्ये जो माणूस बसलेला आहे, जर मी जेवण करतो ना, तर तो जेवण केलं पाहिजे. हे फिलिंग आहे ना, आपण ह्युमन आहोत, आपलं माणुसकी असली पाहिजे ना, ती व्यवसायात दिसली पाहिजे. पैसे 500, 600, 50 रुपयांसाठी काय काय स्टँडर्ड. आणि आमच्याकडे तर तिथून आलो ना त्या कटिंग मधनं, तर तो जेवण येतच नाही, घराला पण जेवण करावं लागतं एक तास. अशी स्वच्छता आहे, असा ॲम्बियन्स आहे. तो आपण असं लोक असं तोंडात पण होतं ना, तिकडे वेळा तिकडेच करतो, कट 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 फुटतो आपल्या समोर बाजूला. तिथून आलो मला घरी पण बरोबर जेवण करावं लागतं. आणि काय 50-100 व्यवसाय करत असताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षांवर काम करावं, अपेक्षांच्या पुढे जाऊन बघावं. एक गोष्ट अशी आहे की आमची सगळ्यात मोठी थोडाशी की प्लॅन करत असताना आमच्याकडे आकडे नसतात. आमची सगळ्यांची भाषा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्यांची भाषा आकड्यांमध्ये नसते. आम्ही व्यावसायिक होण्याची सगळ्यात मोठी अडचण ती आहे, महिला. इकडं सुद्धा तुम्हाला विचारलं ना, काल व्यवसाय कसा, कालचा धंदा कसा होता, आमच्याकडे चहाचा हॉटेल, त्यांनी काय सांगायचं, काहीतरी इतकं पैसे आहे, 12 का आकडा असतो का, जबरदस्त, ठीकठाक, आणि शब्द येते फक्त, हे आकडे आहेत का. तुम्हाला अमुक इतके पैसे कमवायचे, अमुक एवढ्या फ्रँचायझी उघडायच्या आहेत असं तुम्हाला वाटतं, तर किती वेळ लागेल. तो काय म्हणतो, हे लगेच सापडतो, थोडा वेळ लागेल, हे काय थोडा वेळ लगेच सापडतो. हे शब्द आपली लँग्वेज आकड्यांची नाही. ज्यांची नंबर्सवर ग्रीप नाही, पकड नाही, आकड्यांवर पकड नाही ना, त्यांना व्यवसाय जमणारच नाही. चेक बुकवर तुम्ही जे चेक असतो ना, चेक तुम्ही डेटच्या कॉलममध्ये असतं ना, डेटच्या कॉलममध्ये 10 दिवसानंतर बघू जमलं तर असं जातं, असं लिहितो कसं नाही. किंवा ज्या ठिकाणी रक्कम असते तिथे असं लिहितो का, जमत एवढेच, जबरदस्त, छान, कमीच झाला धंदा, असं लिहितो का. जे आपण चेकबुकवर लिहू शकत नाही ना, ते बोलण्यात नाही. प्लीज, उद्योजक होण्याची आपली सगळ्यात ही मोठी अडचण आहे. आमची लँग्वेज नंबर्सची झालेली नाही आहे. आमची लँग्वेज नंबर्सची झाली पाहिजे. स्पष्ट आकडा बोललो. ओके, ही एक मोठी बदल करण्याची गरज आहे. अजून काय होतं की आमची कंपनी आम्हाला आमच्यापेक्षा कमी उंचीच्या, कमी पैसे कमवणाऱ्या, कमी प्रगती केलेल्या लोकांमध्ये राहायला आवडतं. ते यासाठी, कारण त्यामध्ये आम्हाला मिळवायला नाही. ही सवय बदलून टाक.
मी असं बिलकुल म्हणणार नाही की आयुष्यामध्ये गरिबी तर नसावी, असं काहीच नाही वाटत. माझ्या बोलण्याच्या न बोललेल्या गोष्टीसारखे अर्थ काढणार, जे बोललो तेवढंच असतं तुम्ही त्यामुळे अर्थ काढतात, तसं करू नका. हां, तर OQP म्हणजे काय? ओनली क्वालिटी पीपल. आयुष्यामध्ये OQPचा नियम पाळा. क्वालिटी पीपल, त्यांच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड केला ना तर तुम्हाला काहीतरी इनपुट्स मिळाले पाहिजे व्यवसायाचे, किंवा एम्पॉवरिंग आपण झालं पाहिजे, एम्पॉवर झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे? ताकद मिळाली पाहिजे, त्याच्यात तरी चालतं, प्रेरणा मिळाली पाहिजे तरी चालतं, नॉलेज मिळालं तरी चालतं. आमची कंपनी खतरनाक, आम्ही समदुःखी लोक असतो, आमच्याकडे कारणं आहेत, कंप्लेन्स आहे, रिझन्स आहे. एवढ्या कंप्लेन्स आहे आपल्याकडं की प्रत्येक गोष्टीला क्या होगा लावून और तुमको नॉलेज वांदे हो, मग तो पण तसा समोर तुम्ही हाय मेरे वांदे हो. मग संध्याकाळी 7-8चा टाईम होतो आणि सगळे वांदे लोक एका ठिकाणी कट्ट्यावर येऊन बसतात, एका ठिकाणी 30, 60, 90 समदुःखी लोकांचा ठेव. आपल्या आपल्या अवकाशाप्रमाणे ब्रँड असतो, आपापला आपण चहा घेतो, तुम्ही काय मी स्पष्ट बोलतो. व्यावसायिकांमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम. समदुःखी लोकांना सोबत जमा करणे आणि त्यांच्यात वेळ घालणे. तुम्हारा प्रॉब्लम मेरा प्रॉब्लम, इसका मतलब दुनिया में प्रॉब्लम ही है, तो इसका मतलब हमारी कोई गलती नहीं है. चलो बरोबर आहे. जगात प्रॉब्लेम चालू वाटतं, तुमचा आहे माझा म्हणजे आपलं काही चूक नाहीच आहे. आम्हाला असे प्रॉब्लेम सांगणारे, कंप्लेंट करणाऱ्या लोकांची एक मोठी टीम आपल्या आसपास जमा करून ठेवतो आणि आपण त्या दौर बसतो. याला OQP म्हणत नाही. तो OQP मध्ये वावरून का. त्यानंतर चांगली टीम सोबत ठेवा. टीम इज इम्पॉर्टंट. ज्यांच्या भरोशावर तुमचं काम चालतं टीम आहे, बरोबर. आम्ही तानाजी, बाजीप्रभू, येसाजी, विसाजी मुरंब, सिद्धी इब्राहिम, मदारी मेहतर, हिरोजी फरजन, हिरोजी इंदलकर, या लोकांची, फिरंगोजी नरसाळा यांची नावं आपण तोंडपाठ केली, खूप नावं आहेत. टीम असताना टीमला काहीतरी काम असतं. अफजल खान मला वेळेस काय ठरलं माहिती का? तुम्ही 10 लोकांना, मी 10 लोकांना, आणि काही शस्त्र तर तपासायचे, बिंदास शस्त्र आणायचीच, म्हणजे तपासा, मेटल डिटेक्टरमधून घालायचं, तसं काहीच नाही. खुल्या चेकिंगवर घ्या, तुम्ही शस्त्र बाळगायचं नाही बाळगा. 2 लोकांमध्ये 8 लोक बाहेर सामान्याचे, असे तुमचे 10, आमचे 10 आहेत. शिवाजी महाराजांसोबत कोण होतं माहिती का? शिवाजी महाराज स्वतः, जीवा महाले, येसाजी मुरंबर, येसाजी कणकर, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, ताताजी इंगळे, त्यानंतर तो संभाजी कावजी, संभाजी करवर, ही ती मंडळी होती. आणि त्यांच्यातनं सिद्धी इब्राहिम या त्या लोकांना आपण देखील. आता काय झालं की त्यापैकी जीवा महाना दाणपट्टा देतो, पण तो फेमस नव्हता. टीमचं काय असतं मला म्हणायचं, टीमला काम नेमलं असतं. लहानपणी कुठे फिरत असताना त्याला बघायला भेटलं की जीवा महाले पुण्याजवळ असा दाणपट्टा भिजलेला फिरवतो. जिजाऊमा असा बघितलं, म्हटलं का तू आमच्यामध्ये काम करू शकतो, मला काय करावं लागेल? काय नाही, तू गडावर आहे, राजगडावर, त्या ठिकाणी हेच कर, खायचं प्यायचं पगार घेतलेच कर. त्यांनी चालू केलं. पण कुठल्याही मोहिमेला शिवाजी महाराज नाही गेले का? तो काय म्हणायचं, मी येऊ का? अभिनय अभिनय अभिनय. असं करत करत 10 नोव्हेंबर 1659 ज्यावेळेस अफजल खान भेटीचा प्रसंग आला होता गडावरचा, तर त्याला म्हणजे चला, तो खूप खुश झाला. अरे मी नंबरला ते तो आला. हा दाणपट्टा चालवते कोणाला माहीतच नाही अजून. त्यांच्या 10 मध्ये त्यांची ऑर्डर, बॅटिंग ऑर्डर, बॉलिंग ऑर्डर टीम असतात, तर त्यांच्या 10 मध्ये होता बडा सय्यद, तो दाणपट्टा चालवायचा. हा दाणपट्टा चालणारा बडा सय्यद सगळीकडे फेमस होता, तो काय माहिती होता. आपला जीवा महाल मात्र कोणाला माहिती नाही. मग शिवाजी महाराजांना एकच काम सांगितलं, प्लॅनिंग प्रमाणे, की तू एकच काम करायचं, मला बघायचं नाही, कोणाला बघायचं नाही, तू फक्त बघायचं बडा सय्यदला. त्यांनी हात उचलला, तो शिंकतोय, ठोकतोय, नाकाला खाजवतोय, तू फक्त त्यालाच बघायचं, त्याची मोमेंट फक्त तू कॅच कर, दॅट्स इट. दुसरं काहीच काम नाही करायचं. जसं आपल्या घराचा कोथळा काढला, बडा साहेबनं तो दाणपट्टा बाहेर काढला आणि असा मारणार, तर हातात सकट दाणपट्टा हवेत गेला. तेव्हा जगाला त्याला कळालं असेल तर हा माणूस दाणपट्टा चालवतो जीवा महाराज. तिथपर्यंत कोणाला माहिती नव्हतं. तर टीम अशी असते का त्याला नेमून दिलेलं काम असतं, तेच करतो.
आमच्याकडे कोणी काही काम काही जगामध्ये आमच्याकडे शाळा आहे, गॅदरिंग असते. गॅदरिंगमध्ये काय होतं माहिती का? काय म्हटलं काय मुलांच्या मेकअपचं मॅडम तुम्ही बघत चला मला. आणि मॅडम तुम्ही काय करायचं की समोर जे लोक येतील नक्कीच तुम्ही त्यांना फुल द्या, त्यांना इन्व्हाइट करा. ह्या इथं जे मॅडम मेकअप करत असते ना, तिला ते स्वतःहून तिथं ते काम आवडतं, चांगलं वाटतं का लोकांना रिसीव्ह करणं. तिथं जाऊन तिने करत तिथं जाऊन केलं. सेकंड डेला आपली मीटिंग झाली गॅदरिंग संपल्यानंतर. काय जमलं, व्हॉट इज वर्किंग, व्हॉट इज नॉट वर्किंग, काय जमलं, काय नाही जमलं, काय चुकलं, काय नाही चुकलं, अशी मीटिंग होती, कॉम्पिटिशन मीटिंग. मग त्यांना म्हणलं मोनिका मॅडम तुम्ही इथं होतो, तुम्ही तिथे गेलात तर तिथं तुम्ही ते 5-10 लोक सुटून गेले तुमच्या हातून, तुम्ही त्यांना ओळखलं पण नाही, त्यांना फुल पण दिलं नाही. मी मध्ये चेक केलं पण माझ्या हातात फुल नव्हतं. तर ते काय म्हणतं माहिती का, सर होतं मेरा काम का, ते माझं काम नव्हतं. आणि म्हणून मेकअप मैं तो नाही दिला काम नेमून दिलं ते नाही करायचं, असं काम करायचं एक जबाबदारी आपल्याकडे नाही, ते खूप करायचं. आमच्याकडच्या लोकांना, आमच्याकडच्या स्टाफला एक सगळ्यात मोठी सवय अशी आहे की जबाबदारी नसलेलं काम करायचं. फिरून किती बडावं गट्टा खाणं, अजून फोड खाणं, पाणी लागूच तर खाण्यास सांगा, पण त्यांची जबाबदारी नसली पाहिजे. आणि त्या लहानही काम दिलं की पार्किंगमध्ये जा आणि गाड्यांना फक्त पुसून काढत चाल बस, किंवा पार्किंगमध्ये गाड्या व्यवस्थित लावायचं सांग लोकांना. छोटं काम आहे का नाही, पण जबाबदारी आहे. आपलं विचारतील लोक, ही गाडी लागली आणि लागली म्हणतात, ही गाडी कुठे गेली, ही गाडी लॉक का नाही झाली, हिची कार कशी खाली आहे, त्या गाडीची पार्किंग फीस घेतली का नाही घेतली. मग हे आपले लोक विचारतील. काम छोटं का असत नाही, पण जबाबदारी असल्यामुळे त्याला ते करावंच वाटतं. आणि खूप अवघड काम करतो, कारण त्याला आपण विचारू शकणार नाही गड्डा छोटा कैसे हुआ, बडा कैसे हुआ, कारण ते माझं कामच नाही. तर तुमच्या स्टाफमध्ये पुन्हा सांगतो 4 प्रकारची माणसं असतात स्टाफमध्ये. एक असतात हॅप्पी अँड परफॉर्मिंग, आनंदी आनंदी पण आहेत आणि परफॉर्मन्स पण देतात. हॅप्पी आहे और परफॉर्मन्स भी दे रहे हैं. दुसरा प्रकार आहे हॅप्पी आहे पण परफॉर्मिंग नाही आहे, निर्लज्ज लोक. काय आनंदी असतात पण परफॉर्मन्स नसतो. बरोबर आपापला स्टाफ निवडताना त्यांना जोखताना तुम्ही या गोष्टीचे पॅरामीटर्स लावून बघा. दुसरा प्रकार हॅप्पी आहे पण परफॉर्मन्स नाही आहे. तिसरा प्रकार आहे परफॉर्मन्स आहे पण हॅप्पी नाही आहे. परफॉर्मन्स देत राहतात पण सातत्याने पूर्ण करतात. पेमेंट वाढवा, हे असंच झालं, लाईटच गेली, हे सक्सेस नाही आहे, मला हेच आवडत नाही, पण परफॉर्मन्स करत राहतात हे. आणि चौथा प्रकार तुम्हाला कळाला असेल, हॅप्पी पण नाही आणि परफॉर्मन्स पण नाही, डायरेक्ट फर्निचर असतं. आपल्या ऑफिसला असतं ना फर्निचर, ती क्वालिटी. या 4 प्रकारची लोक असतात. त्यातल्या चौथ्या प्रकारच्या लोकांना उद्याच कामावून काढून टाकतात. तुमचा काय संबंध आहे? आणि जे हॅप्पी आहेत, परफॉर्मिंग नाही आहेत, त्यांना टास्क द्यायला लागला. टास्क की आज हे करायचं, परवा ते करायचं, परवा ते करायचं, मला तुला 8 दिवसांनी हे रिपोर्टिंग करायचं, त्याला जबाबदार द्यायला लागला. त्याचा हॅपीनेस परफॉर्मन्समध्ये क्रिएट होतो. आणि जे परफॉर्मिंग आहे पण आनंदी नाही आहेत, त्या लोकांशी सातत्याने संवाद साधा, त्यांच्या जगात जाऊन बघा. गो इन टू देअर वर्ल्ड, त्यांच्या जगात जाऊन बघा त्या त्यांच्या काय समस्या, त्यांना काय वाटतंय त्या पूर्ण ऑर्गनायझेशनबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल, तुमच्या मिशनबद्दल. हे कायम सातत्याने त्यांच्या जगात जाऊन बघा, त्यांचे प्रॉब्लेम वैयक्तिक पण सॉल्व्ह करा. टीम अशी म्हणतो, टीम मधला प्रत्येक माणूस कामाचा असतो. मागे प्रसंग सांगितलं होतं की MBAच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या काही मुलांचं त्यांनी एक असाइनमेंट घेतलं आणि सांगितलं की ह्या रामायणाच्या प्रती आहेत, जा आणि विकून या. प्रत्येकाने त्या प्रती घेतल्या आणि 8 दिवसानंतर प्रत्येक जण कोणी 2 विकल्या, कोणी 5 विकल्या, कोणी अशा 10 विकल्या, अशा प्रती घेऊन ते मुलं सरांकडे वापस आले. आमचं असाइनमेंट पूर्ण झाली, दिलेलं काम. एक बोबडा मुलगा होता, बोबडा बोलता कसं आहे, तोतला बोलायचा. त्यांनी 50 प्रती विकल्या. सरांना आश्चर्य वाटलं. सर बोलले मला असं वाटलं होतं तुला प्रति देताना आम्ही सगळे हसलो होतो की 50 का मागितले असते आणि लोकांना काय सांगायला कसं सांगाल, पण तू 50 विकलं, नेमकं केलं काय, ऐकलं काय तू? नाही म्हणजे पैसे. मग आता सांग तू काय केलं? सोपं आहे म्हणजे मी प्रत्येक घरी जायचो, दार वाजायचो, दार उघडलं त्यांना म्हणायचं हे रामायण घेता का वाचून दाखवू, देऊन टाका वाचतो. प्रत्येक माणूस कामाचा असतो, प्रत्येक माणूस कामाचा.
आम्हाला त्याकडनं काम काढून घेतात आणि कंप्लेंट करत 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 हे वाढत चाललेलं आहे. कंप्लेंट्स कमी करा, लिडरशिप डेव्हलप होईल, उद्योजक म्हणून डेव्हलप होतात. आणि गॉसिप कमी करा आपल्या संघात. गॉसिप म्हणजे मी साठे सरांच्या पद्धत, साठे सरांच्या माघारी राजू भाऊंकडे बोलत असणं, याला म्हणतात गॉसिप. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कुठली संघटना, कुठली संस्था, पक्ष काय जे असतील, चळवळ याच्या बसल्यात ना, त्या सगळ्यांच्या मुळाशी गॉसिप. गॉसिप म्हणजे माणसाच्या मागे दुसरे दोन माणसं बोलत असतात. ते कायम करा, ते होऊ देऊ नका. लिस्निंग वाढवा, लोकांचं ऐकून घ्या. आपण आपलं बोलत असतो, पूर्ण ऐकून घेणारी लोकांना आवडत असतात. तुम्ही नेता म्हणून तेव्हा यशस्वी आहात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टीमचं ऐकून घेतात संपूर्ण. मी असं बोललोच नाही की ऍक्सेप्ट करा, त्याचं म्हणणं मान्य करा, बोलतो त्याचं पूर्ण म्हणणं ऐकणं, समजून घ्या. आजही हीच क्वालिटी असल्यामुळे मोठमोठे लोक वेगवेगळ्या पक्षातले आपापल्या पदावर पोहोचले. कारण हेच आहे की त्यांच्याकडे ही क्वालिटी ऐकून घ्यायची. लिस्निंग इज इम्पॉर्टंट पार्ट. लोकांना टास्क द्यायला शिका त्यांच्या क्वालिटीप्रमाणे. हे सातत्याने तुम्ही करायला आपल्या वेळेचं ऑडिट करा. पण पैसा भेटतो ना, पैशाचं किती होते, किती कमावले, मार्च एंडला करतो. तसं रोजच्या रोज वेळेचं ऑडिट करा की इतका वेळ इन्व्हेस्ट केला, त्यातनं काय मिळालं, काहीतरी मिळालं पाहिजे. इथं वेळ इन्व्हेस्ट केला नाही आता तर नाही पैसे मिळाले, तर कमीत कमी हे मिळालं पाहिजे की 10 लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झाला. आपल्या वेळेला ऑडिट लावायचं. दॅट इज कॉल्ड टाइम ऑडिट. आपण कुठं बसतो, इथं का आहोत, त्यातनं काही साध्य होतंय का. एक कॉन्शियसली लोकांना स्वतःला असं हलवून तपासलं पाहिजे प्रत्येक वेळेस. असं डोक्यात हलवलं, मी कुठेच जागेवर की नाही, आपण त्या ट्रॅकवर आहात पण नाही, हे बघायचं. आणि सगळ्यात सोपं सांगतो शेवट की फार काही जमलं नाही ना, एक गोष्ट फार आयुष्यात नेतृत्व करत असताना की नेहमी राहा हॅपी आणि रिस्पॉन्सिबल. तुमच्याकडे बघितल्यानंतर मला वाटलं पाहिजे की हा माणूस जबाबदार आहे आणि हा माणूस आनंदी पण आहे. तर दोघांतलं एकच आपण जास्तीत जास्त असू शकतो. आनंदी माणसं अशी वाटतात खूप हुशार चेंडू आहेत, खूप मोकळी आहेत, उधळपट्ट्या करणारी आहेत, पण जबाबदार वाटत नाही जनरली. आणि जबाबदार माणसाची कदरू वाटते, आनंदी वाटत नाही. जबाबदार असतात पण आनंदी वाटत. तुम्ही ॲट अ टाइम दोन्ही राहण्याचा प्रयत्न करा, दोन्ही ट्राय, यू विल बी ग्रेट. हॅपी अँड रिस्पॉन्सिबल, आनंदी आणि जबाबदार. ज्यावेळेस तुम्ही असं असाल त्यावेळेस मला वाटतं की तुमच्याकडनं लोकांना प्रेरणा आहे. तुम्ही तोंड उघडलं जेवणाशिवाय कधी पण बोलण्यासाठी, तर तुमच्या बोलण्यातून तुम्ही लोकांना एम्पॉवर केलं पाहिजे. एम्पॉवर केलं पाहिजे कोणाला पण. शाळेत मुलं घरी आला, आपला त्यांनी गृहपाठ केला, दाखवलं, अक्षर खराब आलं तर आपण तेच बोलतो, असं अक्षर असतं का, असं लिहित असतं का, तेव्हा कसा लिहितो. आपलं असं की म्हणतोय तोंड उघडलं की घाणच. लोकांना आपल्या बोलण्यातून सातत्याने एम्पॉवर करतो. तुमच्या आसपास लोक माशांसारखी भटकायला, त्यांच्या जगात जाऊन बघायला. आपलं कुठलाही संवाद चालू होताना पहिले त्याचं जग समजून घ्या, त्याच्याबद्दल पहिले बोल. आपण 4-5 लोकांनी सोबत एक फोटो काढला असेल, एक ग्रुप फोटो काढला आणि तुम्हाला दाखवलं की हा फोटो चांगला आला की नाही, गरज आहे. तर तुम्ही तो फोटो बघताना माहिती का चांगला आला की नाही, कसं सांगता माहिती का, तुमचा फोटो बघतो. त्या 8 लोकांच्या फोटोमध्ये तुमचा फोटो झूम करतो, हा चांगला आहे असं करू ना. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य हवं. त्यामुळे तुम्ही त्याच्या आयुष्यात बोलायला लागलात, त्याच्याबद्दल बोलायला लागलात, संघटन म्हणून बोलतो. चांगलं संघटन असण्याचं म्हणजे हे प्रतीक आहे की तुम्ही त्याच्याबद्दल बोलत आहात. सुरुवातीला संवाद चालू झाला का त्याच्याबद्दल बोलतो. माझे हो काय चाललं तुमच्या त्या बियांचं कुठलं आहे काय, हे त्यांना बोललं पाहिजे. ते भेटले का मी काय बोलतो, मी अशी भाषणं करतो, असे पुस्तक लिहिणार आहे, असे कपडे घालतो, असं भांगडी करणार आहे, असताना करायला लागलो त्यांनी एंटर चाललं.
तर लोकांना एम्पॉवर करा, लोकांच्या आयुष्यात डोकावून त्यांच्याबद्दल बोलत राहा. टीम खूप स्ट्रॉंग होते, टीम खूप मोठी होते आणि तुमचं मिशन आपल्या खांद्यावर घेऊन कोणी पूर्ण असणारे ते टीम असते, ते संघ असतात. आणि सातत्याने आपल्याला मिळणारा कॅश फ्लो प्लस आहे की मायनस आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कॅश फ्लो म्हणजे काय? येणारे पैसे जाणारे पैसे ते सातत्याने तपासत राहा. त्याला कसं मॅनेज करता येतं नेहमी बघा. सोंगात, भोंगात, स्वप्नात, भ्रमात राहू नका पैशांबद्दल. जितका वेळ पुढे चाललेला आहे तितका प्रॉब्लेम मोठा मोठा होतो. वेळीच ओळखा स्वतः. युअर लोकेशन ट्रेस करा, तिथंच बोल. ओके, मला वाटतं आपण बऱ्याच मुद्द्यांवर हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सांगतो, नातेसंबंधांबद्दल हे करण्यासाठी स्वतःच्या घरापासून चालू करा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्या वडील मला चिडतात, मला मित्र सांगायचं ते खूप राग होतात. त्याला एक सांगितलं का त्यांच्या प्रेम करण्याची ती पद्धत चिडणं. माझ्या वडिलांच्या प्रेम करण्याची पद्धत होती त्यांची काळजी करणं. मला राग येईपर्यंत काळजी करायची, जास्त फोन गाडीवर गाडीवर येणं असं. पण त्यांच्या प्रेम करण्याची ती पद्धत. बायकोचे प्रेम करण्याची एक पद्धत असते, मुलांची आपलं प्रेम करण्याची एक पद्धत असते. त्यांची ती पद्धत आहे समजून घ्या. तुमचे नातेसंबंध त्याने चांगले आहेत. प्रत्येक नातेसंबंधामध्ये आपल्याला काय वाटतं की मी 2 पावलं गेलो की तो 2 पावलं तिकडून आला तर मजा येते ना. मी 50% तू 50%, नाही 60 ते 40%, असा कुठला हिशोब लावू नका. 100% तुम्हालाच जायचं, तो येणारच नाही असं काही धरून रिलेशन मेंटेन करायला. व्यंकोजी राजे भोसले हे तंजावरचे होते, तंजावरचे राजे होते. शिवाजी महाराजांना तंजावरचा पूर्ण प्रदेश जिंकून दिला किंवा आदिलशाहीचं ते मनसबदारी करू नका, आपण स्वतंत्र प्रदेश उभा करू. पण ते पुन्हा पळून जायचे. पण नवीन त्यांना वेल्लोर जिंकून दिला, होसकोटे जिंकून दिला, अमुक ती गडी जिंकून दिली, हे सगळं तंजावर जिंकून दिला, परत करा, ते परत निघून जायचे. 100% शिवाजी महाराज आपल्या पद्धतीने करा. मी महाराजांची मला काय देतो माहिती का? आपण सगळे लोक त्यांना आदर्श मानतो ना. म्हणून तर नातेसंबंधामध्ये आपल्या परीनं आपल्या बाजूने 100% द्यावं लागेल. समोरून 0% येईल असं काही धरून हे करत राहा. औरंगजेब बादशाहच्या दरबारातला संवाद बोलतो, शेवटी मी थांबतो. आता आपल्या सुद्धा भाग नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असतो त्या पद्धतीने बोलणं मला वाटतं महत्त्वाचं. औरंगजेब बादशाहचा एक दरबार भरलेला असतो आणि दरबारामध्ये तो शिवाजी महाराजांचं कौतुक करतो. कारण काय असतं, यातनं मला हे सांगायचं उद्योजकांना की आपल्याबद्दलचं लिस्निंग, आपल्याबद्दलची लोकांची काय धारणा आहे त्या लिस्निंग मध्ये ही अशा लेव्हलला निर्माण करा की दुश्मन सुद्धा, प्रतिस्पर्धी सुद्धा तुमचं कौतुक करायला भाग पडतात. बरोबर आहे. तर औरंगजेब बादशाह दरबार एक नाटकातला संवाद आहे आणि हा संवाद जरी नाटकातला असला तरी सुद्धा पोर्तुगीज वकालतीमध्ये असे वेळोवेळी संदर्भ आलेले आहेत की औरंगजेब बादशाहनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. तो दरबार भरलेला आहे, त्या दरबारामध्ये त्याच्या अल्ताफचे नारे लागतात. तो येतो, आपल्या शेजाऱ्यांशी तो बोलतो आणि हजरत सलामुद्दीन दीन दुनिया अबुल मुझफ्फर मोइनुद्दीन बादशाह आलमगीर बहादर औरंगजेब पठार असं तो येतो. बरोबर, त्याला काय म्हणतात अल्ताफचे नारे. आणि जसं त्या अल्ताफचे नारे लागतात औरंगजेब येतो आणि तो त्यांच्या बोलण्यातनं हताश होऊन का होत नाही. एक दुश्मन छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक कसं करतो तो हा संवाद. ओके, आणि मग आपण थांबूया. तो बोलतो, ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मंगोलिया सल्तनत का खाप देखने वाले हम माँ बाबा में क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने वो शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये हमारे मामू जान आमिर उमर शास्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि जब शिवा ने इनके लाल महल पर छापा मारा तो इनके छक्के छुड़ गए थे. ये तो तकदीर के सिकंदर थे, इसलिए जान बची सिर्फ 3 उंगलियां गंवानी पड़ी. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर जब शिवाजी सूरत आए थे बहादुर जिंदाबाद खान. ये महाराजा जसवंत सिंह, महाराजा जोधपुर मराठों के मार के निशान उन्होंने अपनी छाती पर नहीं अपने पीठ पर खाया. ये सिद्दी पोलाद खान, इनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की गिरफ्त से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को पानी में मिला जाए इस पोलाद खान.
ये गार तरफ था, ये रसूल बेग रोस्तानी, ये मीरा की तरबियत था, ये खान जहाबाद, ये बहादुर खान मोहम्मद था, ये बुगुल बाबा सिंह, ये रन सका, ये कुंवर सिंह, ये सैयद मुनव्वर खां, बार खां, तमाम बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, हबशी, उज़्बेकी, अफगानी, मोगल, फौजमंद सरदार सबको शिकस्त दी शिवा ने। आखिर क्यों उससे फतेह हासिल होती है? क्यों? उसके पास हमारे ऐसे गोला बारूद तोहफे खजाने नहीं है, फिर भी उसे फतेह हासिल होती है। क्यों? इस क्यों का मतलब आप नहीं समझ पाओगे शहजाद, आप नहीं समझ पाओगे। औरत, मस्ती, नाच गाना, शराब, इश्क, मोहब्बत में चूर आप जैसे शहजादे इस क्यों का मतलब नहीं समझ पाए। शिवा ने मजबूत किले बनाए, अपने फौजी असला बनाए, नए जंगी पहली की तामीर की, और उससे भी कई ज्यादा कभी भी न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए। मैंने उसके लोगों को लाखों की जागीर के लालच दिए, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवा के उन खुदार खादिम होने को बिकते नहीं, वो झुकते नहीं, रुकते नहीं, वो डरते नहीं, और वो बिकते नहीं। शिवाजी खा गए, चला के दगाबाज है, मजबूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार। दुश्मन से भी मजहबी तरह औरत और फकीरों की इज्जत करता है वो, और शायद इसीलिए उसकी शान, शौकत, इज्जत, शोहरत एक बुलंद मीनार की तरह आसमान की बुलंदी को छू रही है। और इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुशनसीब है, हम खुशनसीब है क्योंकि हमें दुश्मन भी मिला शिवाजी से। धन्यवाद।